वेलकम ऑल ऑफ यू. वेलकम टू द डिस्कशन ऑफ द पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल पॉलिटिक्स. मी महापारी प्रल्हाद तुमच्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो. आपला यूट्यूब चॅनलच्या या पॉलिटिकल सायन्स बाय प्रल्हाद महापारी या यूट्यूब चॅनलवरती आपण एक नवीन सिरीज चालू केलेली आहे आणि त्या सिरीजचं नाव आहे जागतिक राजकारण. सो जागतिक राजकारणाचे सिद्धांत याबाबत आपण स्टडी करत आहोत आणि त्याचाच आज पुढचा पार्ट आपण देखील सुरू करणार आहोत. ठीक आहे. सो लेट्स बिगिन विथ द डिस्कशन. आपण कालपर्यंत जस्ट गिव्ह मी अ सेकंड. येस, थिअरीज ऑफ इंटरनॅशनल पॉलिटिक्सला सुरू केलं होतं आणि न्यू रिअलिस्ट स्टॅबिलिटी थिअरी पाहिली होती, द लॉजिक ऑफ नंबर्स. राईट. सो न्यू रिअलिस्ट स्टॅबिलिटी थिअरीमध्ये काय बघितलं होतं की दोन बायपोलर सिस्टीम आहे आणि त्या दोन बायपोलर सिस्टीम कधी होत्या? कोल्ड वॉरच्या पिरियडमध्ये. त्या कशा स्टेबल होतात, त्याच्यामुळे कशी शांतता पसरलेली होती किंवा एक जागतिक पीस होतं, स्टॅबिलिटी होती, स्थिरता होती. आणि त्याला रिझन काय? हे दोन बायपोलर म्हणजे कोणतं? द्विदल राज्य व्यवस्था किंवा द्विदल व्यवस्था होती. राईट. किंवा द्विध्रुवीय व्यवस्था ही जगात कोल्ड वॉरच्या दरम्यान शीतयुद्धाच्या काळात कोण होते? युएसए आणि युएसएसआर. मग या काळात कशी शांतता होती याबद्दल आपण डिस्कशन केलं आणि त्याचे क्वेश्चन्स पण डिस्कस केला. होपफुली तुम्ही तो क्वेश्चन लिहिला असेल. ठीक आहे. आणि यानंतर आपण डिस्कशनला सुरुवात केली होती की कशा प्रकारे क्लासिकल रिअलिझम आणि न्यू रिअलिझम काय आहे किंवा किती टाइप्स आहेत, आणि आपल्याला आज सुरू करायचं होतं डिस्कशन मेनली क्लासिकल रिअलिझम. मग या संदर्भात मी तुम्हाला अगोदर नोट्स दाखवतो पहा, आणि ह्या नोट्सवर डिस्कशन करू आणि मग ह्या गोष्टी थिअरॉटिकल अंडरस्टँडिंगकडे येऊ. ग्लोबल पॉलिटिक्स इथून शिकवणार आहे आता मी. ठीक आहे. सो रिअलिझम स्वतःच्या माझ्या नोट्स आहे, मी तुम्हाला याची पीडीएफ पण टेलिग्राम चॅनलवरती शेअर करून देईल. रिअलिझम म्हणजे काय बघा. सो आपण काल डिस्कस केलं रिअलिझमचं एक बेसिक अजम्पशन्स आहे आणि त्याचे इंटरनॅशनल प्रिकर्सर्स काय बेसिक अजम्पशन आहे. सो पहिली गोष्ट, आता मी थिअरी शिकवतोय, नीट लक्ष देऊन ऐका. सो बेसिक अजम्पशन आहे ते म्हणजे हे पूर्ण वर्ल्ड आहे ना, हे स्टेट सेंट्रिक आहे. ते काल बघितलं की देशाकडे स्वायत्तता आहे. स्टेट म्हणजे काय ते सांगितलं? देश, राज्य हे स्वायत्त आहे. सो पूर्ण जगामध्ये बघायला गेलं, जसं आपण सपोज एक्झाम्पल घ्या, भारतामध्ये स्वायत्त कोणाकडे? सेंट्रल गव्हर्नमेंट, कॉन्स्टिट्यूशन. सो राज्याकडे स्वायत्तता आहे. जे राज्य आहेत, आपले महाराष्ट्र राज्य असेल, मध्य प्रदेश, यांच्याकडे स्वायत्तता आहे का? नाही. मग स्वायत्तता कोणाकडे? देशाकडे. सो अशा प्रकारे पूर्ण जगामध्ये इंटरनॅशनल ऑथॉरिटी नाहीये, बट प्रत्येक जग हे एक माणूस आहे असं समजून चला, आणि तो या पूर्ण जगाचा एक मेंबर आहे. प्रत्येक राज्य हे एक माणूस आहे आणि तो या प्रत्येक जगाचा एक घटक आहे. आणि मग त्यांनी रिअलिझम कशावरती विश्वास ठेवतो की मॅन इज बाय नेचर अ सेल्फिश ॲनिमल. सेम प्रत्येक राज्य हे सेल्फिश आहे. मग राज्याचा सेल्फिशपणा कशात आहे? राष्ट्रहित. राज्य आपल्या स्वतःच्या राष्ट्रहितासाठी वाटेल ते करेल. उदाहरणार्थ, आता जस्ट आज मी तुम्हाला एक पीडीएफ टाकली, होपफुली तुम्ही ती वाचली असेल. पीडीएफ मोठी होती, बट ऍटलीस्ट इंग्लिश मराठीमध्ये दोन्ही पण आहे. त्यांना पीएसआर ऑप्शन करायचं, त्यांनी त्याच्यातून वाचत चला. ठीक आहे. सो अभ्यास करत चला. सिंपल. त्यासाठी एक पीडीएफ बनवले मला 2 तास वेळ जातोय, तुम्हाला 15 मिनिटं वाचायला तर दिलेच पाहिजे तुम्ही. सो काय सांगत होतो पहा, त्या पीडीएफ मध्ये काय सांगितलं? मोदीजी युक्रेनला भेटून आले. आता युक्रेनमध्ये जे झेलेन्स्की प्रेसिडेंट, त्यांनी सरळ सांगितलं की मोदीजींनी जर रशियाकडून ऑइल घ्यायचं थांबवलं तर रशियाची इकॉनॉमी दुसऱ्या मिनिटात कोलॅप्स व्हायला सुरुवात होईल आणि रशियाचं युद्ध पण थांबेल. सो युद्ध होण्यामागं मेन रिझन चायना आणि इंडियाचं रशिया ऑइल बाय करणं पण आहे. पण आपण काय सांगितलं बाई, भले आमचं म्हणणं आहे की शांतता आली पाहिजे दोघांच्या. मोदीजी तिथे जाऊन सांगतात की मी मध्यस्थी करायला तयार आहे, 2 देशांनी बसा, आपण शांततेचा डिस्कशन करू, शांतता आणू. बट भारत हा नेहमी शांततेचा पुरस्कर्ता आहे. बट भारताचं राष्ट्रहित कशात आहे? स्वस्तात ऑइल, कारण इकॉनॉमी चालली पाहिजे, एवढ्या सगळ्या लोकांची पोटं भरायची, एम्प्लॉयमेंट चालली पाहिजे, एटसेट्रा. सो प्रत्येक देश शेवटी जाऊन कशाचा विचार करणार आहे? तो म्हणजे राष्ट्रहित. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय ह्या जगातील संपूर्ण राजकारणाची जी काही धोरणं ठरवली जाणार आहे ती राज्याच्या माध्यमातूनच ठरवली जाणार आहे, कारण प्रत्येक राज्य आपल्या राष्ट्राचा हिताचा विचार करणार आहे. त्याला म्हटलेलं त्यांनी स्टेट सेंट्रिक वर्ल्ड. सगळं स्टेटवर डिपेंडेंट. मग हे खूप सारे स्टेट्स आहेत ना, यांच्यावर डिपेंडेंट. दुसरं काय? अनर्की ऍट ग्लोबल लेवल. हे झालं स्टेट सेंट्रिक. राईट. आता हे काय सांगितलं बघा, अनर्की ऍट द ग्लोबल लेवल. सो अनर्की ऍट द ग्लोबल लेवल म्हणजे काय? बरोबर. ओके, सॉरी. सो अनर्की ऍट द ग्लोबल लेवल मी ऑलरेडी डिस्कस केलं. अनर्की म्हणजे काय? अराजकता. आंतरराष्ट्रीय स्तरावरती अराजकता आहे. सपोज आता विचार करा फक्त एक भारत राज्यापुरतं. ह्यात भारत राज्यामध्ये
प्रत्येक राज्यांना ऑटोनॉमी का? नाही. भारतामध्ये अराजकता आहे का? नाही, कारण एक सेंट्रल ऑथॉरिटी कोणीतरी आहे जी लेजिटिमेट आहे. बट तुम्ही जर पूर्ण जगाच्या बाबतीत बघायला गेलं, तुम्ही म्हणता युनायटेड नेशन, नाही, युनायटेड नेशनला काय अधिकार आहे? युनायटेड नेशन फक्त रिक्वेस्ट करू शकते देशांना. उदाहरण सांगतो, उदाहरणं फार इम्पॉर्टंट आहे, त्यातून आत्ताच्या घडीला काय चाललंय ना त्याला जोडता येतं. साऊथ चायना सी सर्वांनी ऐकलं असं. या साऊथ चायना सी मध्ये एक डिस्प्युटेड आयलँड्स आहेत खूप सारे. फिलिपिन्स सोबत आहे डिस्प्यूट, व्हिएतनाम सोबत आहे, त्यानंतर आय थिंक फिलिपिन्स, व्हिएतनाम, ब्रुनई सोबत आहे एक्सेट्रा. मग ज्यावेळेस एक आयलँडवरचा डिस्प्यूट परमनंट कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन, पीसीए म्हणतात त्याला, ठीक आहे, हेग इंटरनॅशनल कोर्ट आहे. सो त्यांच्याकडे गेला होता, तो विवाद गेला होता चायना आणि फिलिपिन्सचा. त्यांनी निकाल पण दिला आणि तो निकाल फिलिपिन्सच्या बाजूने दिला की हे आयलंड फिलिपिन्स आहे. मग चायना सोडणार आहे का? नाही, कारण डिसिजन अल्टिमेटली काय आहे? स्टेट सेंट्रिक आहे. सो इंटरनॅशनल लेवलला अनार्की आहे. आणि मग काय प्रॉब्लेम क्रिएट होतो बघा. प्रत्येक स्टेट काय विचार करतो की भाई मला माझं प्रोटेक्शन करणे, मला माझ्या देशाची सिक्युरिटी करणे, पण आंतरराष्ट्रीय मला माझ्यापेक्षा कोणी मोठी ऑथॉरिटी नाही की जी मला प्रोटेक्ट करेन दुसऱ्या देशाने अटॅक केलं. फॉर एक्झाम्पल जसं महाराष्ट्र विचार करते की आपल्याला सिक्युरिटी थ्रेट आहे बाबा, कदाचित एखाद्या दिवशी गुजरात आपल्यावर अटॅक करेल. नाही, त्याला माहिती ना सेंट्रल ऑथॉरिटी आपल्यावरती. सो अनार्की वरती इंटरनॅशनल लेवलला आणि सगळं स्टेट सेंट्रिक असल्यामुळं एक सिक्युरिटी डिलेमा तयार होतोय की दुसऱ्यांपासून थ्रेट निर्माण होतो. यालाच पुढे जाऊन इनसिक्युरिटी डिलेमा पण म्हटलेले. पण फरक काय ते पुढे बघणार आहे. सिक्युरिटी डिलेमा तयार होतो, त्याच्यावर मग काय लक्षात येतं. सो मी भारत आहे, भारताला लक्षात आलं मला थ्रेट आहे चायनाकडून, मग मी कोणावर डिपेंड आहे का? नाही. मग मला काय पाहिजे? सेल्फ हेल्प. आता जस्ट एक्झाम्पल सांगतो, युक्रेनचं एक्झाम्पल घ्या. भले अमेरिका मदत करते, युरोप मदत करते, जर्मनी मदत करते, रशियाला मदत, बट शेवटी फाईट कोणाला लढायची आहे? युक्रेनलाच लढायची. युक्रेनच्याच लोकांना लढायची. त्यांचंच नुकसान होऊ राहिले, त्यांच्या बिल्डिंगचे कोलॅप्स, रोड्स कोलॅप्स, इन्फ्रास्ट्रक्चर कोलॅप्स होऊ राहिले, ऍग्रिकल्चर करता येईना. सो शेवटी सहन कोणाला करायचंय? सो शेवटी अल्टिमेटली रिलाय कोणावर राहायचंय? सेल्फ हेल्प. सो स्वतःची मदत करू शकतो, इतर कोणीही नाही. आणि म्हणजेच काय, आपल्याला जास्तीत जास्त पॉवर पाहिजे जेणेकरून दुसरं कोणी आपल्यावर अटॅक करणार नाही. सो सगळ्यात मोठी डिबेट, इंडिया चायना वॉर झालं तर अमेरिका मदत करेल का इंडियाला? अमेरिका करू नाही तर नाही करू, अमेरिकाने केली तरी पैसे देईल, पण फाईट आपल्यालाच लढायची ना. सो वी हॅव टू प्रिपेअर. मग आपल्याला काय करावं लागेल? एवढी ताकद निर्माण करावं लागेल की चायना अटॅक करायच्या आधी 4 वेळा विचार करेल, म्हणजे डिटरन्स म्हणतो आपण त्याला. सो अक्वायर मोर पॉवर. मग शेवटी काय होतं? स्टेट कसा विचार करते बघा, माझा स्वतःचा राष्ट्रहिताचा विचार करते, आंतरराष्ट्रीय लेवलला बघते, अनार्की आहे. मग मला सिक्युरिटी डिलेमा तयार होतो, अरे मला माझी सिक्युरिटी मलाच करावं लागणार आहे, त्यातून मला माझं स्वतःची सेल्फ हेल्प करावं लागणार आहे. परिणामी अक्वायर मोर अँड मोर पॉवर. सो पॉवर स्ट्रगल सुरू होतं, हे सत्ताचा संघर्ष सुरू होतो. आणि प्रत्येक देश, आणि पॉवरचे खूप सारे फॉर्म्स आहेत, राईट. पॉवरचे फॉर्म्स आपण पुढच्या सिरीज मध्ये बघणार आहे. हे सिद्धांत संपले का नेक्स्ट सिरीज मध्ये पॉवर स्टडी करायचं आहे आपल्याला, बॅलन्स ऑफ पॉवर एक्सेट्रा. मग ते मोर अँड मोर पॉवर सुरू होतं. मग पॉवरचे फॉर्म वेगवेगळे आहेत. लष्करात माध्यमातून असेल, आर्थिक पॉवर असते, काहींची पॉलिटिकल पॉवर असते की स्ट्रॉंग. फॉर एक्झाम्पल US पॉलिटिकल पॉवर आहे, डेमोक्रॅटिकली गव्हर्नमेंट आहे, 2 पार्टी सिस्टीम आहे, पार्टी इन्फ्लुएन्स करते जगाचं पॉलिटिक्स सुद्धा. काहींची सॉफ्ट पॉवर असते की कल्चरची पॉवर आहे, संस्कृती आहे, सभ्यता आहे, ठीक आहे. सो प्रत्येक पॉवरचा फॉर्म वेगळा आहे. बट अक्वायर मोर अँड मोर पॉवर, पर्टिक्युलरली मिलिटरी पॉवर, त्याला हार्ड पॉवर असं म्हटलेलं आहे. मग इंटेलेक्च्युअल प्रिकर्सर्स म्हणजे असे कोण तत्वज्ञानी आहेत किंवा जे विचारवंत आहेत की त्यांनी ते या गोष्टी प्रपोगेट केल्यात, कशाच्या आधारावरती ही रिअलिस्ट थिअरी तयार झाली? पहिलं, थिओसायडायडस. सो हे नोट्समध्ये असलं पाहिजे, थिओसायडायडस. त्याचं हिस्ट्री ऑफ पेलोपोनेशियन वॉर, PO आहे ना, पेलोपोनेशियन वॉर. सो त्यांनी ते हिस्ट्री ऑफ पेलोपोनेशियन वॉर मध्ये काय सांगितलं बघा, फार फार मोलाचा सिद्धांत दिलेला आहे. स्ट्रॉंग डू व्हॉट दे वॉन्ट, व्हॉट दे कॅन. जे मजबूत लोक आहेत, जे पॉवरफुल लोक आहेत ना, त्यांना जे पाहिजे ते, जे करायची इच्छा आहे ते जे करू शकतात ते करतात. वीक सफर्स व्हॉट दे मस्ट. सो त्यांनी स्ट्रॉंग आणि वीक यांच्यातला कंटेक्स्ट सांगितलेला आहे की जे लोक स्ट्रॉंग आहेत, पॉवरफुल आहेत, ते जे करू शकतात ते सगळं करतील. आणि जे वीक लोक आहेत त्यांना जे सफर करावं लागणार आहे ते सफर करावंच लागणार आहे. हे कोण सांगू शकतं? रिअलिस्ट लोक. म्हणजे जे वीक आहेत ना, तुम्ही सफर करा, स्ट्रॉंग आहेत ना, ते पाहिजे ते करतील. तुम्ही वीक आहेत ना, तुम्ही सफर करा. हे कोण सांगतं? वास्तववादी लोकांचे विचार येते. दुसरं, मॅकॅवली.
आपल्या दुसरी जी सिरीज आहे जर्नी ऑफ पॉलिटिकल सायन्स फ्रॉम मॅक्युअली टू द मिल, त्याच्यामध्ये आपण मॅक्युअलीला सुरुवात केलेली. रिअल पॉलिटिक मी ऑलरेडी सांगितलं होतं. हे रिअल पॉलिटिक म्हणजे काय, रिअलिझमचा फादर येतो. त्यांनी काय केलं, सेपरेशन ऑफ पॉलिटिक्स आणि इथिक्स. हा पॉईंट आज जस्ट आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितला की पॉलिटिक्स आणि इथिक्स सेपरेट पाहिजे. त्यांनी ऍडवाइस केलेली प्रिन्सला की पॉलिटिक्स मध्ये इथिक्स आणायचं नाही. जर तुला इथिक्स आणायचं असेल तर घरी जायचं, तो पॉलिटिकल एंटरप्रेनर नाहीये, राईट. पॉलिटिक्स हॅज नथिंग टू डू, इथिक्स हॅज नथिंग टू डू विथ पॉलिटिक्स, राईट. आणि मग गांधीजींचा विचाराच्या उलटे. ठीक आहे. सो मॅक्युअली काय सांगतो, रिझन डिटॅट. रिझन डिटॅट म्हणजे काय, रिझन ऑफ स्टेट, की असं कोणतं कारण आहे ज्याच्यामुळे स्टेट एक्झिस्ट आहे. स्टेट म्हणजे राज्य, की राज्याची निर्मिती आहे, राज्याचं अस्तित्व कोणत्या कारणावर डिपेंड आहे. एव्हरी ऍक्शन इज जस्टिफाईड इन द नॅशनल इंटरेस्ट, की राज्याने काहीही केलं जस्टिफाईड आहे नॅशनल इंटरेस्ट, राष्ट्रीय हिताच्या नावाखाली. की मी जे करतोय ना ते राष्ट्रहितात आहे. मी बालाकोट स्ट्राईक केली राष्ट्रहितात आहे. मी टेररिझम दुसऱ्या देशात केलं तरी राष्ट्रहितात आहे, जसं पाकिस्तान जस्टिफाईड करतं. अमेरिकेने ग्लोबल वॉर ऑन टेरर जाऊन अफगाणिस्तानमध्ये जाऊन इराकमध्ये जाऊन युद्ध खेळलं, जस्टिफाईड आहे का, राष्ट्रीय हित आमचं त्याच्यात आहे. सो राष्ट्रहिताच्या नावाखाली काही करतं, काही म्हणजे वॉर. वॉर जे गोष्टी म्हणजे पॉवर ऍक्वायझिशन, जी लोक पॉवर ऍक्विजिशन बद्दल बोलतात ते कोण आहेत, मग रिअलिस्ट. मॅक्युअली मधून आयडिया आली रिअलिझम लोकांना. तिसरे होप्स, जे की आता मॅक्युअली नंतर आपण होप स्टडी करणार आहे त्या सिरीजमध्ये. होप्स काय सांगतो, मॅन इज बाय नेचर अ पॉवर सिकिंग अॅनिमल. आणि तो कसा आहे ते काय प्रूव्ह केलं ते होप्स मध्ये डिटेलमध्ये समजून सांगेल. फक्त इथं एवढं स्टेटमेंट लक्षात ठेवा होप्सचं, मॅन इज बाय नेचर अ पॉवर सिकिंग अॅनिमल. मग समजलं का आता. डायरेक्ट जर आय आर थिअरी सुरू केली तर प्रॉब्लेम काय येतोय, की ज्यांनी होप्स नाही केला ना त्याला इथं समजून घ्यायला प्रॉब्लेम येतो. पण इथं मी आहे समजून सांगण्याचा प्रयत्न करेल. बट म्हणून मी सांगत असतो डायरेक्ट आय आर वगैरे सुरू करणारे कोणी असेल ना, नाही, वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर स्टडी करायचे. ठीक आहे. सो त्यांनी काय सांगितलं बघा, की मानवाचा नैसर्गिक स्वभाव आहे की त्याला सत्ता पाहिजे, त्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारची ताकद पाहिजे, शक्ती पाहिजे. इकॉनॉमिक असू शकते, हार्ड पॉवर असू शकते, एक्सेट्रा. आणि त्यांनी सांगितलं इन स्टेट ऑफ नेचर म्हणजे नैसर्गिक स्थितीमध्ये एक सिक्युरिटी डिलेमा तयार झालेला आहे. तो काय सिक्युरिटी डिलेमा आहे, की स्वतःची सिक्युरिटी कशी करायची. सिंपल. सो स्टेट ऑफ नेचर वगैरे काय मी होप्स मध्ये समजून सांगेल, पण इथं थोडक्यात लक्षात ठेवा, स्टेट ऑफ नेचर एक हायपोथेटिकल कन्सेप्ट आहे. आणि ह्या हायपोथेटिकल कन्सेप्ट मध्ये सिम्पली त्याचं असं सांगणं आहे की ही वस्तुस्थिती नाही, म्हणजे इमॅजिनरी गोष्ट आहे. याच्यामध्ये कोणतंच राज्य नाही, गव्हर्नमेंट नाही, ज्युडिशियरी नाही, पोलीस नाही, काहीच नाही. आपापल्या पद्धतीने जगायचं सगळं. मग काय प्रॉब्लेम येणार याच्यामध्ये, प्रत्येक माणूस सेल्फिश आहे. सेल्फिश आहे म्हणजे त्याला काय माहिती, त्याला काय वाटतं की माझ्याकडे सगळं असलं पाहिजे, माझ्याकडे पॉवर असली पाहिजे. कारण माझ्याकडे पॉवर नसेल तर माझ्याकडे नाही तर कोणाकडे दुसऱ्याकडे तरी असणार आहे, कारण दुसरं कोणीतरी पॉवर घेणार आहे. दुसऱ्याने पॉवर घेतली तर तो मला मारायला बघणार आहे, माझं सिक्युरिटी फ्रीडम धोक्यात येणार आहे. आणि मग मला एक इनसिक्युरिटी तयार होईल, म्हणून मला पॉवर पाहिजे. सो इनडायरेक्टली मी एक पॉवर सिकिंग अॅनिमल झालो. म्हणून त्यांनी सांगितलं एक सिक्युरिटी म्हणजे माझ्या सिक्युरिटी बद्दल मला एक डिलेमा तयार होतो, द्विधा मनस्थिती तयार होतील आणि मग मला थ्रेड जाणवायला लागतो. ठीक आहे. त्यानंतर वेस्टफेलियन वॉर ट्रीटी झाली होती, ती आपण आता डिस्कस केली. नॉन इंटरफरन्स, सॉव्हर्निटी आणि बॅलन्स ऑफ पॉवर या संदर्भात ते कंटेक्स्ट आहे, तुम्ही हळूच समजून सांगतो पुढे. बट आता तुम्हाला कळालं रिअलिझम म्हणजे काय, की अशी लोक जे विश्वास ठेवतात स्टेट सेंट्रिक ही वर्ल्ड ऑर्डर आहे, की ह्या वर्ल्ड ऑर्डरमध्ये या जागतिक व्यवस्थेमध्ये सगळ्यात जास्त महत्व ते कोणाला असेल तर राज्यांना आहे. डिसिजन घेण्याची अथॉरिटी राज्यांना आहे, स्वायत्तता सार्वभौमत्व राज्यांकडे, आणि आंतरराष्ट्रीय लेवलला एक अराजकता माजलेली आहे असं मानणारे लोक. आणि त्यातून काय झाले, राज्यांमध्ये एक प्रकारे सिक्युरिटी डिलेमा तयार झालाय, आपल्या संरक्षेचा द्विधा मनस्थिती तयार झाली. आणि त्यातून प्रत्येक राज्याने असं ठरवले की सेल्फ हेल्प करायची, स्वतःची मदत स्वतःच करू शकतो, म्हणजेच काय जास्तीत जास्त अक्वायर करा पॉवर. आणि म्हणून हे जागतिक राजकारण म्हणजे राज्यांचा स्वतःच्या पॉवर किंवा सत्ता वाढवण्यासाठी झालेला संघर्ष. सो जो फिलॉसॉफर हे राजकारण म्हणजे सत्ता संघर्षाचं राजकारण आहे असं सांगतो, तो कोण झाला, रिअलिस्ट. अँड दिस इज व्हॉट ऑल अबाउट रिअलिझम. सो आजचा क्वेश्चन लिहा. क्वेश्चन शॉर्ट नोट आहे. शॉर्ट नोट म्हणजे किती शॉर्ट नोट आहे, अगदी 100-150 वर्ड्स मध्ये फक्त लिहायचं आहे तुम्हाला. सो काय क्वेश्चन, राईट अ शॉर्ट नोट ऑन रिअलिझम. वास्तववादाबद्दल चर्चा करा. समजून सांगा वास्तवात काय. बस मी जेवढं आता सांगितलं ते तुम्हाला शब्दात मांडायचं. ठीक आहे. मग आता याच्यात डिफरंट स्कूल्स आहेत, याच्यात पण वेगवेगळे प्रकार आले, कारण सगळेच जण एकच वास्तववाद मानणार नाही. त्यांचं काय म्हणणं, थोडंसं वेगळं वास्तववाद पण आहे. म्हणजे काय, मेनली 4 टाईप ऑफ रिअलिझम आहे, 4 प्रकारचे वास्तववाद आहेत. पहिलं आहे क्लासिकल, ज्याला आपण म्हटलेलं आहे की क्लासिक पद्धतीने पारंपरिक. याला मराठी शब्द काय मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही.
ज्यावेळेस हे लेक्चर मी लाईव्ह करेल त्यावेळेस. सो मला कमेंटमेंट टाका किंवा मला टेलिग्रामला मेसेज टाका की याला मराठी शब्द काय आहे एक्झॅक्ट. क्लासिकल रिअलिझम, ठीक आहे. दुसरं आहे न्यू रिअलिझम, याला नव वास्तववाद म्हटलेलं आहे. तिसरं आहे न्यू क्लासिकल. आता ह्या दोन्हींचं एकत्र येऊन आलेलं आहे न्यू क्लासिकल, ठीक आहे. चौथं आहे थर्ड वर्ल्ड रिअल पॉलिटिक्स किंवा थर्ड वर्ल्ड रिअलिझम. मग थर्ड वर्ल्ड म्हणजे कोणतं? 3 वर्ल्ड आहेत. फर्स्ट वर्ल्ड म्हणजे कोण? डेव्हलप कंट्रीज. सेकंड वर्ल्ड सोशलिस्टिक. आणि थर्ड वर्ल्ड म्हणजे हे जे साऊथ आहेत ना, ग्लोबल साऊथ, डेव्हलपिंग कंट्रीज, नवीन कॉलोनी तयार झालेली, नवीन वसाहतीतून आलेले, इंडिया, साऊथ आफ्रिका, ब्राझील, इंडोनेशिया, हे थर्ड वर्ल्ड कंट्रीज आहेत. मग आता वन बाय वन बघू. सगळ्यात पहिलं क्लासिकल रिअलिझम. याचा प्रपोनंट कोण आहे? मॉर्गन थ्यू. न्यू रिअलिझम याच्यात पण 2 टाईप आहे, पण पुढे येऊ. सो इथं लक्षात ठेवा, क्लासिकल रिअलिझमचा स्कॉलर कोण आहे? मॉर्गन थ्यू. एकच नाव लक्षात ठेवायचं आहे. त्याला काय म्हटलं जातं? फादर ऑफ रिअलिझम इन इंटरनॅशनल पॉलिटिक्स. सो फादर ऑफ रिअलिझम इन इंटरनॅशनल पॉलिटिक्स असं म्हटलं जातं त्याला. मग क्लासिकल रिअलिझम म्हणजे काय? मॉर्गन थ्यूज रिअलिझम इज नोन ॲज अ क्लासिकल रिअलिझम. त्याचं बुक कोणतं आहे किंवा वर्क कोणतं आहे? पॉलिटिक्स अमंग द नेशन्स, की राज्यांमध्ये कशा प्रकारे राजकारण चालू आहे. सो पॉलिटिक्स अमंग नेशन्स. फादर ऑफ रिअलिझम इन इंटरनॅशनल पॉलिटिक्स इज अ मॉर्गन थ्यू. इन्फ्लुएन्स कोण आहे? मॅकियाव्हेली, हु इज अ रिअल फादर ऑफ रिअलिझम, ठीक आहे. मग याचा पर्पज काय थिअरीचा? त्याचं काय म्हणणं आहे बघा. त्याचा सिम्पल पर्पज होता. हे बुक 1948 ला लिहिलेलं आहे. महायुद्धातून बाहेर निघाले होता अमेरिकन स्कॉलर आहे हा. त्यांनी काय लिहिलंय बघा. टू वॉर्न द अमेरिकन फॉरेन पॉलिसी मेकर टू नॉट टू फॉरगॉट फंडामेंटल प्रिन्सिपल्स ऑफ रिअलिझम. त्यांनी काय सांगितलं की त्याला एक प्रकारे सूचना करायची होती, जे अमेरिकेतील परराष्ट्र धोरण राज्यकर्ते किंवा परराष्ट्र धोरण बनवणारे आहेत, पॉलिसी मेकर्स, त्यांना सूचना करायची होती की तुम्ही जे मूलभूत तत्व आहेत रिअलिझमचे, वास्तववादाचे 6 मूलभूत तत्व आहेत, ते बिलकुल विसरू नका. म्हणजे का? अमेरिका एका इल्युजन मध्ये गेली होती की वर्ल्ड वॉर संपले, दुसरं महायुद्ध संपले, आम्ही जिंकलो, आम्ही सुपर पॉवर झालोय, आता युनायटेड नेशन स्थापित झालेली, आता कोणी स्ट्रॉंग राहिले नाही, सो आता आम्ही सुपर पॉवर आहे. सो आता काय करूया? आपण सगळ्या जगात लिबरलिझम, उदारमतवाद प्रयत्न करूया आणि आपण हे रिअलिझम वगैरे थोड्या गोष्टी मागे पडायला लागल्यात. आणि म्हणून त्यांनी सूचना केलेली की भाई विसरू नका, 6 प्रिन्सिपल लक्षात ठेवा. मग 6 प्रिन्सिपल्स कोणते? पहिलं प्रिन्सिपल आहे ह्युमन नेचर, मानवी स्वभाव. काय आहे? पॉवर सिकिंग. सो हे 6 तत्व डिफाईन करतात रिअलिझम म्हणजे काय. सो काय सांगतात ते? माणसाचा स्वभाव हा नॅचरली पॉवर सिकिंग आहे, मग सत्ता मिळवण्याचा स्वभाव आहे. दुसरं, नॅशनल इंटरेस्ट इज अ पॉवर. मग प्रत्येक राज्याचं राष्ट्रीय हितासाठी राज्य जगते. मग प्रत्येक राज्याचं राष्ट्रहित काय? जास्तीत जास्त सत्ता मिळवणे हे त्याचं राष्ट्रीय हित आहे. आणि ह्या राष्ट्रीय हिताचं ड्युएल नेचर ऑफ पॉवर आहे. 2 प्रकारचे पॉवर आहेत. एक पॉवर म्हणजे मीन्स, म्हणजे साधन, आणि पॉवर म्हणजे एक साध्य. फरक काय बघा. त्यांचं म्हणणं आहे की प्रत्येक राज्य कसं आहे? सेल्फिश आहे. राज्याचं नॅशनल इंटरेस्ट काय? राष्ट्रीय हित, पॉवर मिळवणं. म्हणजे उद्दिष्ट काय? पॉवर मिळवायची. पण माध्यम काय? पॉवरच आहे. पॉवर जास्तीत जास्त अक्वायर करत गेले, मिलिटरी पॉवर, इकॉनॉमिक पॉवर, तर तुम्हाला जाऊन एक पॉवर मिळणार आहे, कारण तेच ते एंड आहे आपलं. तर त्यांनी सांगितलं पॉवरचं नेचर ड्युएल आहे. ते एक माध्यम पण आहे आणि ते साध्य पण आहे. सो साधन पण आहे आणि साध्य पण आहे. सो मीडियम पण आहे आणि एंड पण आहे. सो तुम्हाला पॉवर मिळवायची कशासाठी? पॉवर मिळवण्यासाठी. हेच तर रिअलिस्ट लोक आहे की तुम्हाला जी सत्ता मिळवायची ती कशासाठी? फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी विचारलं पैसा मिळवायचा तुम्हाला कशासाठी? तुम्ही असा सुखी राहायसाठी नाही, तुम्हाला पैसा मिळवायचा आहे अजून पैसा मिळवण्यासाठी. लॉजिक बघा किती सिंपल आहे. म्हणून इथं इथिकल थिअरीज येतात, इथे इथिक्स येतं की पैसा ऍक्च्युली कशासाठी पाहिजे. आणि सिंपल गोष्ट आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही एक रील पाहिला असेल किंवा व्हिडिओ पाहिला असेल, शाहरुख खान ऍडवाइसेस देतोय, काही नाही असं करा तसं करा, किंवा ही मोठी लोक ऍडवाइस झाल्यानंतर ऍडवाइसेस देतात. सी मोठं झाल्यानंतर ऍडवाइस देणं सोपं आहे. रिझन सांगतो की पैशाच्या मागे पडू नका, सुख समाधान शोधा एक्सेट्रा. भाई ज्याच्या खात्यावरती अवैध 2-4 करोड पडू नये तो असंच म्हणणार ना, त्याला काय फरक पडतोय? त्याला पैसा येत चाललाय मंथली इन्कम. ज्याला 40 लाख 40 लाख 50 लाख पर मंथ पेमेंट आहे, तो काय म्हणणार? नका पैसा कमवू, निवांत राहा, आयुष्य जगा. हे कारण त्याला तेव्हा जाऊन कळालंय. सो फिलॉसॉफी आहे जी मी इथिक्स मध्ये तुम्हाला सांगेल, खूप सुंदर फिलॉसॉफी ती लाईफची. युपीसी मराठी मीडियमच्या बॅचला शिकवली होती मी ती, ठीक आहे. सो असो, सो त्यांनी काय सांगितलं? ड्युएल नेचर आहे की पॉवर घेणं, ठीक आहे. तिसरं काय? नॅशनल इंटरेस्ट इज नॉट ए स्टॅटिक. हे इम्पॉर्टंट आहे आणि फार इम्पॉर्टंट इंडियन कंटेक्स्ट मध्ये. नॅशनल इंटरेस्ट स्टॅटिक नाही, म्हणजे स्थिर नाही, डायनॅमिक आहे, चंचल आहे किंवा बदलताय. डायनॅमिक म्हणजे बदलताय.
म्हणजे राष्ट्रीय हित कॉन्स्टंट नाही राहत. उदाहरण सांगतो, 1960 साली आपलं राष्ट्रीय हित होतं, चायनासोबत कोऑपरेशन केलं आपण केलं. 1962चं वॉर झाल्यानंतर आपलं राष्ट्रीय हित होतं चायनासोबत लांब राहिलो, 87 पर्यंत लांब राहिलो. 87 नंतर आपली इकॉनॉमी ओपन होणार होती, चायनाचा फायदा घेणं मस्ट होतं, आपला फायदा उचलणं मस्ट होतं, आपल्याला गरज होती चायनासोबत पुन्हा कोऑपरेशन करणं मस्ट होतं, राष्ट्रीय हित आपण केलं. आता गरज नाही करत. दुसरं उदाहरण, कोल्ड वॉरच्या दरम्यान आपल्याला सुरुवातीला 1947 पासून भारत स्वतंत्र झाल्यापासून तर 1970 पर्यंत आपल्याला दोन्ही देशांना समान अंतरावर ठेवणं गरजेचं होतं. रशियाला आपण लांब लोटू शकत नव्हतो, कारण रशिया आपल्या जवळ राहतोय, भाई शेजारी आपल्या कॉलनीतला, आशियातला, तो कधी अटॅक करेल, युएसए नाही करणार. बट युएसएला पण लांब करायचं नव्हतं, कारण पैसा आला पाहिजे फायनान्सेस डेव्हलपमेंटसाठी. दोघांना सोबत ठेवलं, हाच आपला राष्ट्रीय हित होतं. नॅम चालू केली. 1970 मध्ये लक्षात आलं, युएसएने डायरेक्ट पाकिस्तानची बाजू घ्यायला सुरुवात केली, युएसएने चायनाची बाजू घ्यायला सुरुवात केली. भाई आपल्याला प्रोटेक्शन करायला कोणीतरी पाहिजे, आपण डायरेक्ट रशियासोबत इंडो सोव्हिएत ट्रीटी ऑफ फ्रेंडशिप साईन केली. भाई तुम्हीच आमचे मित्र आहे, आम्हाला आमच्या युद्धात तुम्ही वाचवायला या. आणि जेव्हा 1971च्या वॉरमध्ये अमेरिका 7th फ्लीट घेऊन आली, 7th फ्लीट नेव्हल फ्लीट आहे, जहाजाचा ताफा आहे एक मोठा, ती घेऊन आली होती इंडियावर अटॅक करायला, त्यावेळेस रशियन सबमरीन्सने इंडियाला प्रोटेक्ट केलं होतं. त्यांना तिथं डिटरंट क्रिएट केला होता, आम्ही पण इन्व्हॉल्व्ह हो, मग तुम्ही जर इन्व्हॉल्व्ह झाले तर ठीक आहे. सो न्यूक्लिअर सबमरीन्स होत्या, सो युएसएला पण न्यूक्लिअर वॉर्स अटॅक्स नव्हते पाहिजे. बट 1991 नंतर काय झालं, आपल्याला रशियाची गरज नाही राहिली, कारण रशिया डिसइंटिग्रेट झालं, रशियाची पॉवर संपली, युएसए सोल सुपर पॉवर झालं, एकल ध्रुवीय पद्धत आली, राईट, त्याला युनिपोलॅरिटी म्हणतो. आपण युएस सोबत पुन्हा कॉन्टॅक्ट करायला सुरुवात केली. म्हणजे राष्ट्रीय हित कंटिन्युअसली बदलत चाललेले आहे आपलं राष्ट्रीय हित रशियाकडून ऑइल खरेदी करणं पण आहे, पण आपल्याला त्याचबरोबर युएस सोबत चांगले संबंध ठेवायचे, म्हणून आपण युएस सोबत जाऊन डिफेन्स पॅक्ट पण साईन करतोय. सो रशियाकडून पण आर्म्स घेतोय, युएस कडून पण आर्म्स घेतोय. आपलं राष्ट्रीय हित जसं आहे तसं आपल्याला ते साध्य करायचं. सो आणि ते बदलत राहतं, हे जिथं सांगायचं होतं. सो 3 प्रिन्सिपल झाले. चौथं प्रिन्सिपल, नो रोल ऑफ इथिक्स इन इंटरनॅशनल पॉलिटिक्स. तेच तर रिअलिस्ट लोक म्हणतात, ते इंटरनॅशनल पॉलिटिक्स असू द्या किंवा नॅशनल पॉलिटिक्स असू द्या, देर इज नो रोल ऑफ इथिक्स इन द पॉलिटिक्स. राजा जेवढा रुथलेस असं तेवढं चांगलं यांचं असं म्हणणे, कारण मग तो सत्याला सत्तेची भूक राहते आणि मग तो सत्ता गेन करण्यासाठी मिलिटरीचा वापर करतो, म्हणजेच तो स्वतःची सिक्युरिटी इन्शुअर करतो, राष्ट्रीय हित सुनिश्चित करतो. नेक्स्ट, नो रोल ऑफ आयडियोलॉजी. आयडियोलॉजी वगैरे विचार करायचा नाही, राष्ट्रीय हित महत्वाचं आहे. कदाचित आयडियोलॉजी कॉम्प्रोमाइज करावी लागली तरी चालेल. नेक्स्ट, नेचर ऑफ फील्ड. आयडियोलॉजी म्हणजे काय, एक विचारधारा. मग हे नेचर ऑफ फील्ड कसं आहे, की हे इंटरनॅशनल पॉलिटिक्सचं कशा प्रकारे फील्ड आहे, मैदान. ऑटोनॉमस, नो लॉ, नो इकॉनॉमिक, नॉर इथिक्स. ऑटोनॉमस आहे म्हणजे स्वतःच आहे, त्याला काही कोणी इंटरनॅशनली एक लॉ बनवून दिलेला आहे असं काही नाही, इथं कोणताही नियम नाही, काही इकॉनॉमी नाही, काही नाही, इथिक्स नाही, काही नाही. अशा प्रकारचं हे इंटरनॅशनल पॉलिटिक्स हे मैदान आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला उतरायचं, तुम्हाला अल्टिमेटली कशावर रिलाय राहावं लागेल, तर पॉवर. सो हे आहे क्लासिकल रिअलिझम. ठीक आहे. दुसरे टाइप्स ऑफ स्टेट. 3 टाइप्स ऑफ स्टेट्स असतात. एक असतं स्टेटस क्विस्ट, एक असतं रिव्हिजनिस्ट आणि एक असतं इम्पेरियलिस्ट. आता इम्पेरियलिस्ट म्हणजे माहिती, वसाहतवादी किंवा साम्राज्यवादी, की ज्याचं मेन टार्गेट असतं एक्सपान्शनिस्ट. फॉर एक्झाम्पल रशिया हे इम्पेरियलिस्ट स्टेट आहे असं म्हटलं जातं. युके 1780s 90s मध्ये विस्तारवादी किंवा साम्राज्यवादी होतं. आजच्या काळात चायना साम्राज्यवादी, एक्सपान्शन करतं, नेहमी दुसऱ्यांवरती प्रेशर टाकून आपल्या बाउंड्री एक्सपांड करायचा प्रयत्न करतो, राईट. दुसरं आहे स्टेटस क्विस्ट, युएस. त्यांचं काय म्हणणं आहे, जसं आहे ना तसं चालू द्या भाऊ, आम्ही राजे आहेत, आम्हाला राहू द्या, विनाकारण कुठं काय चेंज करू नका इंटरनॅशनल ऑर्डर, आम्ही सांगतो तसं करा, सगळं ओके. ही जे असे लोक आहे ना, ज्यांचं म्हणणं आहे की जशी परिस्थिती आहे तशीच राहू द्या, ते झाले स्टेटस क्विस्ट, स्थिरतावादी. ठीक आहे. दुसरं रिव्हिजनिस्ट, जे चॅलेंजर म्हणतो आपण, जे नेहमी आव्हानदायी राष्ट्र म्हणलेले त्याला आव्हान देत असतात. मग आजच्या कंटेक्समध्ये कोण तुम्हाला असं वाटतं रिव्हिजनिस्ट स्टेट आहे, की जी सध्याची इस्टॅब्लिश्ड असलेली जागतिक व्यवस्था आहे, वर्ल्ड ऑर्डर, त्याला एक प्रकारे आव्हान देत आहे? कमेंटमध्ये सांगा, मी 2 मिनिटं पॉज करतो आणि मग याच्याकडे एक्झाम्पल देतो. ठीक आहे. नेक्स्ट, मेथड ऑफ पीस, प्रोटेक्ट नॅशनल इंटरेस्ट. सो तुम्हाला तुमचा नॅशनल इंटरेस्ट, राष्ट्रीय हित काय आहे, की पीस मेंटेन करायचं, शांतता जर तुमचे राष्ट्रीय हित असेल तर कशा पद्धतीने प्रमोट करू शकता, की वॉर नाही खेळायचं. मग काय, डिप्लोमसी, मुत्सद्देगिरी, बॅलन्स ऑफ पॉवर. ही बॅलन्स ऑफ पॉवर पण कन्सेप्ट समजून सांगेल नेक्स्ट सिरीजमध्ये, पॉवर म्हणजे काय त्यावेळेस. बट इथं समजून घ्या सत्तेचं संतुलन, की माझ्याकडे जेवढी सत्ता आहे तेवढी तुमच्याकडे असली ना तर मी फाईट करत नाही. स्टॅबिलिटी थिअरी बघितलं, बॅलन्स करायची पॉवर.
डिटरन्स मी तुम्हाला काल सांगितलं त्याला एक इंग्लिश वर्ड शोधा, सॉरी मराठी वर्ड शोधा. डिटरन्स म्हणजे काय की एक प्रकारे अशा पद्धतीने ताकद निर्माण करायची दुसऱ्याला डिटेर करायचं की तुम्ही अटॅक करायच्या आधी 4 वेळा विचार केला पाहिजे. माझ्याकडे न्यूक्लिअर आहे ना, तुम्ही डिटरन्स तयार करतो. ठीक आहे. सो अशा प्रकारे. सो रिव्हिजनिस्ट कोण आहे मग? चायना. येस, बऱ्याच जणांनी बरोबर उत्तर दिले. सो रिव्हिजनिस्ट कोण आहे? तर चायना. चायनाला काय वाटतं? एकटाच युएसए सुपर पॉवर आहे ना, नको. आता कोण सुपर पॉवर पाहिजे? मी सुद्धा. 2 महासत्ता पाहिजे. तो ठीक आहे. मग याचं क्रिटिसिझम कोणी कोणी दिलं बघा. क्रिटिसिझम केलं पहिलं स्ट्रक्चरल रिअलिस्ट. दुसरं क्रिटिसिझम केलंय जे की केनेथ वॉल्स, फेमिनिस्ट पण आहे. ही इथून पुढे सुरू होते थिअरी ऑफ फेमिनिझम, ते नंतर डिटेल डिस्कस करू. बट इथं सांगतो, इथं एवढं काय आहे, केनेथ वॉल्स जो स्ट्रक्चरल रिअलिस्ट आहे म्हणजे या टाईप मध्ये. दुसरा टाईप आहे तो म्हणजे न्यू रिअलिझमचा. ठीक आहे. हे न्यू रिअलिझम वाले काय सांगतात, यांचं रिअलिझम हे यांचं म्हणणं आहे सायंटिफिक आहे, संरचनात्मक आणि विज्ञानात्मक आहे. ते कसं? ह्या न्यू रिअलिझम वाल्याचा फरक काय, डिफरन्सेस काय बघा. त्यांनी सांगितलं आम्ही आमची न्यू रिअलिझमची थिअरी, वास्तववादाची थिअरी ही विज्ञानावर आधारित बनवलेली. विज्ञानाचे काय प्रिन्सिपल्स आहेत? ऑब्झर्वेशन्स, एक्सपेरिमेंट्स, इम्पेरिकल डेटा, एक्झाम्पल्स, एक्सपेरिमेंट्स करा एक्सेट्रा. मग ह्या न्यू रिअलिझमचे 2 प्रकार पडतात. एक आहे ऑफेन्सिव्ह रिअलिझम आणि दुसरं आहे डिफेन्सिव्ह रिअलिझम. आणि नेहमी प्रश्न येतो, न्यू रिअलिझम, स्ट्रक्चरल रिअलिझम आणि ऑफेन्सिव्ह रिअलिझम याच्यातला डिफरन्स करा. क्लासिकल आणि न्यू याच्यातला डिफरन्स करा. हे 10-10 मार्काचे, 20-20 मार्काचे क्वेश्चन आहे. व्हॉट आर द डिफरंट स्ट्रँड्स ऑफ रिअलिझम, विस्तारवादाचे वास्तववादाचे वेगवेगळे प्रकार कोणते, त्यातल्या 2 प्रकारावरती डिफरन्स करून त्याच्या सिमिलॅरिटीज काय, डिफरन्सेस काय, तुम्ही डिस्टिंग्विश करा. राईट. कंपॅरिझन करा. कंपॅरिझन म्हणजे तुम्हाला समानता काय ते पण लिहावं लागेल, विरोधी काय ते पण लिहावं लागेल. समानता काय? रिअलिझम थिअरी, त्याचे बेसिक प्रिन्सिपल्स. राईट. मग त्याच्यात फरक काय बघा. याच्यात फरक सिंपल आहे. हे काय सांगतात, स्टेट सेंट्रिक वर्ल्ड आहे. तर हे जे ऑफेन्सिव्ह आले आहेत ना, हे पण तेच सांगतात की स्टेट सेंट्रिक वर्ल्ड आहे. पण तुम्हाला काय करायचंय, ही जी पॉवर ऍक्वायर करायची आहे, ती पॉवर कशासाठी करायची? दुसऱ्या देशावर अटॅक करण्यासाठी. जेव्हा तुम्ही दुसऱ्या देशावर अटॅक करण्यासाठी कराल म्हणजे पॉवर ऑफेन्सिव्ह असलं पाहिजे. जो पहिला अटॅक करतो त्याचे जिंकण्याचे चान्सेस जास्त असतात, असं म्हणणं यांचं ओपिनियन. दुसरे काय? डिफेन्सिव्ह. कोण आहे? केनेथ वॉल्स स्कॉलर आहे. ठीक आहे. सो केनेथ वॉल्सचं काय म्हणणं आहे बघा. केनेथ वॉल्स सिम्पली काय सांगतो की तुम्हाला पॉवर ऍक्वायर करायची, पण कशासाठी? डिफेंड करण्यासाठी स्वतःला. म्हणजेच काय, एवढी पॉवर ऍक्वायर करायची की मला माझं डिफेंड करता आलं पाहिजे, प्लस माझ्याकडे एवढी पॉवर असली पाहिजे डिफेन्सिव्ह की कोणीतरी अटॅक करण्याच्या ऐवजी, ऑफेंड करण्याच्या ऐवजी, ऑफेन्स करण्याच्या ऐवजी विचार करेल. म्हणजे डिटरन्सिव्ह पॉवर तयार करायची मला. ठीक आहे. त्याला काय म्हणतात? स्ट्रक्चरल रिअलिझम. केनेथ वॉल्स. आणि तो कोणी? मेयरशाइमर. हे स्कॉलर लक्षात ठेवा. आता हे फेमिनिस्ट थिअरी आहे. ठीक आहे. जी की क्रिटिकल थिअरीमध्ये येते, ती मात्र नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे आपण. क्लासिकल थिअरीमध्ये हे राहणार आहे. बट क्लासिकल थिअरी ऍड करायचं राहिले, ही सगळं फेमिनिस्ट थिअरी आहे. ठीक आहे, हरकत नाही. आपण इकडून कव्हर करू आणि परत या क्लासिकल थिअरीकडे येऊया. ओके. आयआरची थिअरी, सॉरी, हे स्ट्रक्चरल रिअलिस्ट थिअरी ऍड करायची राहिली याच्यामध्ये. ठीक आहे ना, आपण तो पण इकडून कव्हर करूया. आता पहा क्लासिकल रिअलिझम. आता हे मी शॉर्ट नोट्स मध्ये लिहिलं, पण तुम्हाला हे शब्दात मांडता आलं पाहिजे. आणि शब्दात मांडण्यासाठी हे बुक आहे, ते पूर्ण वाक्यात मांडण्यासाठी. ठीक आहे. सो त्यांनी पहिल्यांदा सांगितलं बघा, क्लासिकल रिअलिझम. टू मिनिंग टू यूज ऑफ ए वर्ड क्लासिकल. क्लासिकल का म्हणते त्यांनी? त्याला 2 कारणे त्यांनी सांगितलं. पहा, E.H. कार आणि हन्स मॉर्गॅन्थ्यू. मॉर्गॅन्थ्यू लक्षात ठेवायचं आहे. कार रिअलिझम आहे ज्यांनी इंटरनॅशनल पॉलिटिक्स सुरू केलं, बट पहिलं बुक लिहिलं इंट्रोडक्शन टू द इंटरनॅशनल पॉलिटिक्स, थिअरी ऑफ इंटरनॅशनल पॉलिटिक्स. बट हन्स मॉर्गॅन्थ्यू त्याचा मेन स्कॉलर आहे क्लासिकल रिअलिझमचा. त्यांचं काय म्हणणं आहे बघा, ओरिजिनल रिअलिस्ट इन द डिसिप्लिन ऑफ आय-आर ॲज इट इज इमर्ज इन 20th सेंचुरी, 20व्या शतकात तयार झाले होते. आणि त्यांच्या आयडिया ह्या न्यू रिअलिस्ट, जे नव वास्तववादी आहेत, जे की केनेथ वॉल्स, जॉन मेयरशाइमर यांच्यापासून वेगळे आहेत. मग वेगळे आहेत पण डिस्टिंग्विश करायचं ना, म्हणजे सुरुवातीचे त्यांना म्हणले क्लासिकल आणि जे नंतरचे त्यांना म्हणले न्यू. सो ह्या कारणामुळे सुद्धा त्यांना क्लासिकल नाव दिलेलं आहे. ठीक आहे. दुसरं सांगितलं त्यांनी, क्लासिकल रिअलिस्ट थिंकिंग रुटेड इन अ पर्टिक्युलर व्हिजन ऑफ ह्युमन नेचर. त्यांचं कशावर डिपेंड आहे? त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांचं काय म्हणणं आहे, ह्युमन नेचर कसं आहे माणसाचं? सेल्फ सेंटर्ड, सेल्फिश.
तेच नेचर कोणाचं स्टेटचं, स्टेट ॲज अ ह्युमन सेल्फिश. बट जे स्ट्रक्चरलिस्ट आहे त्यांचं काय म्हणणं आहे, भलेही राज्य ऍक्च्युली घटक असले मेन इम्पॉर्टंट इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये, बट ऍट द सेम टाइम आंतरराष्ट्रीय व्यवस्थेची, वर्ल्ड ऑर्डरची, आंतरराष्ट्रीय पॉलिटिक्सची, राजकारणाची जी व्यवस्था आहे, जी संरचना आहे, ती सुद्धा तितकीच इम्पॉर्टंट. नाही कळालं परत सांगतो, पहिला डिफरन्स आहे लक्षात ठेवा. ठीक आहे, ब्रेक घेऊन सांगतो म्हणजे व्यवस्थित कळेल. एक एक क्लासिकल, दुसरे न्यू. याला स्ट्रक्चरल म्हणतात. स्ट्रक्चरल म्हणजे संरचनात्मक वास्तववाद. हे काय सांगतं, स्टेट इम्पॉर्टंट आहे, आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये राज्य इम्पॉर्टंट आहे, आणि राज्य काय रिफ्लेक्ट करतात, सेल्फिश नेचर. काय सेल्फिश नेचर आहे, राष्ट्रीय हित इम्पॉर्टंट. हे काय म्हणतात, हे म्हणजे कोण, संरचनात्मक वास्तववादी लोक, स्ट्रक्चरल रिअलिस्ट. त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे मान्य, राज्य इम्पॉर्टंट आहे, म्हणजे ते रिअलिस्ट पण आहे, बट ऍट द सेम टाइम आंतरराष्ट्रीय राजकारणात असलेली संरचना पण इम्पॉर्टंट आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणाचं रचना पण इम्पॉर्टंट आहे, स्ट्रक्चर पण इम्पॉर्टंट, म्हणून त्यांना स्ट्रक्चरल रिअलिस्ट म्हटलेलं आहे. मग दोन गोष्टी इन्फ्लुएन्स करतात, एक तर आंतरराष्ट्रीय राजकारणाची असलेली संरचना व्यवस्था, आणि राज्य असलेलं इम्पॉर्टंट घटक, राज्याचं ह्युमन नेचर. आणि ह्या दोन्ही घटकांमुळं इंटरनॅशनल पॉलिटिक्स तयार होतं, रिअलिझम तयार होतं, असं त्यांचं म्हणणं आहे. मग या ठिकाणी आंतरराष्ट्रीय राजकारणाची संरचना काय आहे, किऑस, अराजकता, अनार्की, अनार्की ॲट इंटरनॅशनल लेवल, असं त्यांचं म्हणणं आहे. मग क्लासिकल रिअलिस्ट थिंकिंग इज कशामध्ये, ह्युमन नेचर, जे एन्शियंट मिडिवल पॉलिटिकल थॉट पण इन्फ्लुएन्स करतात. मी त्यानंतर सांगितलं इंटेलेक्च्युअल प्रिकर्सर्स कोण होते बघा, थिओसायडायडस, की ज्यांनी पेलोपेनिशियन वॉर मानलं. त्यानंतर चायनाचा सुंझू, तुम्ही ऐकलं असून सुंझूचं पण नाव, सुंझू स्ट्रॅटेजी. चायना दोन स्ट्रॅटेजी सध्या फॉलो करतोय, एक म्हणजे कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये असलेली स्ट्रॅटेजी. आपण जेवढा कौटिल्य यूज करत आहे तेवढा चायना यूज करतोय. काय आहे कौटिल्याची बेसिक थेरी, नेबर इज नॅचरल एनिमी, माझा शेजारी माझा नैसर्गिक शत्रू आहे. ही थिअरी कोण फॉलो करतोय, चायना. आणि दुसरं आहे सुंझू स्ट्रॅटेजी, द आर्ट ऑफ वॉर, त्यांचं बुक आहे. ठीक आहे, त्यांनी लिहिलेली कला, युद्धाच्या कला असं बुक लिहिलं होतं, त्याच्यात त्यांनी स्ट्रॅटेजी लिहिलेल्या आहे सगळ्या. सॉरी, बाकीचे कोण आहेत, मॅकॅवली आणि थॉमस होब्स. मी मगाशी नोट्समध्ये डिस्कस केलं, किती शॉर्टकटमध्ये लिहिले बघितलं. ठीक, मॅकॅवली थिअरी ऑफ पॉलिटिक्स वॉज बेस्ड ऑन द डार्कली निगेटिव्ह मॉडेल ऑफ ह्युमन नेचर. आपण बघितलं मॅकॅवलीचं काय म्हणणं आहे, ह्युमन नेचर सेल्फिश आहे. आणि क्वेश्चन पण दिला होता मी त्याच्यात तुम्हाला काल, काय होता क्वेश्चन तो, मॅन इज बाय नेचर ग्रीडी, avaricious, fickle-minded, selfish in nature, ungrateful. So dark negative side घेतलेली त्यांनी मॅनची. In these views, humans are ungrateful, unreliable. They lie, they fake, they are greedy for cash, etc. म्हणजेच काय, हे जे ते डार्क साईड घेतली, ही रिअलिस्ट लोकांनी पण हीच साईड घेतली, की जे स्टेट्स आहेत ना, हे इनसिक्युअर आहेत, सेल्फिश आहेत, राज्य सगळे सेल्फिश आहेत, मलाच जिंकायचंय, मलाच पॉवर पाहिजे, असा विचार करणार, ही डार्क साईड घेतलेली त्यांनी, म्हणून ते इन्फ्लुएन्स तिथून आहे. दुसरं काय बघा, मॅकॅवली काय म्हणतो, पॉलिटिकल लाईफ is always characterized by inevitable strife, encouraging the political leaders to rule through the use of cunning, cruelty. हे राजकारण खूप खराब आहे, डर्टी आहे, आणि राजकारणामध्ये मॅनिप्युलेशन, कनिंगनेस, क्रुएलिटी हे लागतंच, त्याच्यामुळे इंटरनॅशनल पॉलिटिक्स सुद्धा तसंच आहे, असा तो विचार मांडलेला आहे. हा इन्फ्लुएन्स आहे मॅकॅवलीचा इंटरनॅशनल पॉलिटिक्सवर. होप्सचा काय इन्फ्लुएन्स आहे बघा, होप्सचं पण सेम नेचर आहे, मॅन इज बाय नेचर इसेन्शियली इगोइस्टिक, युनिव्हर्सल इगोइझम मांडलेलं आहे. इगोइस्टिक म्हणजे काय, सेल्फिश इन नेचर. He argued that humans are driven by non-rational appetites, aversion, fears, hopes, desires, म्हणजे selfish in nature. Next, the principal way to state one's desire and escape one's aversion is to gain power. So त्यांनी काय सांगितले, सगळ्यात महत्वाचं आणि इम्पॉर्टंट असं माणसाची जी इच्छा आहे ती काय, पॉवर मिळवणं, आणि प्लस आपल्याला जे नको वाटणाऱ्या गोष्टी, अव्हर्शियस गोष्टी, अव्हर्जन सांगितलं यांनी, की ज्या गोष्टी आपल्याला दुःख देतात त्या गोष्टी टाळायच्या असतील, आणि ज्या गोष्टी सुख देतात त्या गोष्टी घ्यायच्या असतील, एकमेव सोल्युशन आहे काय, गेन पॉवर. होप्सचं म्हणणं आहे, यातून तर रिअलिस्ट लोक इन्फ्लुएन्स झाले, त्यांचं पण म्हणणं आहे की स्टेट पण तेच करतं, त्याला पाहिजे त्या गोष्टी घ्यायच्यात, आणि ज्या नको त्या टाळायच्यात, तर काय करायला पाहिजे, नको त्या म्हणजे युद्ध टाळायचे, तर काय, पॉवर गेन करा, जास्तीत जास्त वेपन्स डेव्हलप करा. आणि याच्यातून परिणाम काय होतो, एक तर सुख मिळवण्यासाठी पण पॉवर घेत चाललोय, दुःख लांब राहावं म्हणून पॉवर घेत चाललोय, इतरांकडे पॉवर वाढत चालली, त्याच्यातून दुःखी झालो, परत आपली पॉवर वाढत चाललोय. अल्टिमेटली इट इज ऑल अबाउट, सगळेजण सत्तेच्या मागे पळतात, पॉवर आफ्टर पॉवर अक्युमुलेशन, सगळेजण पॉवर गोळा करायच्या मागे लागलेले आहेत. सो अक्युमुलेशन ऑफ पॉवर आफ्टर पॉवर.
ऍब्सेन्स ऑफ सॉव्हरन ऑथॉरिटी ऑफ द स्टेट. एक सेकंड ना, आपण एकदा चेक करू चालू आहे का नाही. तर मी येस, एव्हरीवन इज गोइंग, एव्हरीथिंग इज ओके. ठीक. सो हा, मग त्यांनी काय सांगितलं बघा, एक स्टेट ऑफ नेचर. मी सांगितलं होप्सच्या वेळेस डिटेलमध्ये एक्सप्लेन करेल, थोडक्यात सांगतो. इथं स्टेट ऑफ नेचर आहे. काय स्टेट ऑफ नेचर? की माणूस बाय नेचर सेल्फिश आणि बोले तो असाच फिरतोय, त्याच्यामुळे ऑथॉरिटी नाही, लॉ नाही, कायदा नाही, काहीच नाही. त्याला अशी इनसिक्युरिटी तयार होती. आणि मग तिथून त्याने सांगितले हे स्टेट ऑफ नेचर आता सध्या जर तुम्ही इंटरनॅशनल लेवलला पाहायला गेलं तर कुठे? इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये. की आंतरराष्ट्रीय लेवलला एक सुप्रीम ऑथॉरिटी आहे का? इंटरनॅशनल लॉ कोणता तुमच्या देशात चालतो का? नाही. तुम्ही असं नाही सर, कॉन्ट्रॅक्ट चालतात दोन देशामधल्या, ट्रिटी चालतात. याचा अर्थ त्या स्टेट ऑफ नेचर मधल्या दोन लोकांनी आपापसात अंडरस्टँडिंग बनवलेली की आपण दोघांचं एकमेकांचं ऐकू, जेणेकरून एकमेक आपण भांडणार नाही. बट त्यांचं तिसऱ्या सोबत कोणातरी सोबत भांडण चालूच आहे ना. बट आंतरराष्ट्रीय लेवलला आहे का असं कुठं? नाही. त्याच्यामुळे काय सगळीकडं किऑस आहे. आणि कुठून दिसून येतं बघा, ऑनगोईंग सिव्हिल वॉर डेव्हलप बिटवीन ऑल मेंबर्स ऑफ सोसायटी. सो स्टेट ऑफ नेचर मध्ये सॉलिटरी. मग त्याने काय सांगितलं बघा, प्रत्येक जण आहे ना भांडणाच्या तयारीत आहे किंवा भांडण करतोय, कारण सेल्फिश आहे. आणि याच्यामुळे सगळ्यांची लाईफ कशी होऊन गेली आहे, सॉलिटरी, पुअर, नास्टी, ब्रिटिश आणि शॉर्ट. अगदी थोडी होऊन गेलेली आहे, खराब झालेली, अत्यंत विचित्र झालेली, अत्यंत क्रूर लाईफ झालेली, अत्यंत गरीब लाईफ झालेली. सो सॉलिटरी, पुअर, ब्रिटिश आणि शॉर्ट लाईफ झालेली सगळ्यांची. म्हणजेच काय, लाईफ मध्ये काही राहिलेलं नाही. मग हॉब्सच्या म्हणण्यानुसार काय, मग तुम्हाला याच्यातून बाहेर पडायचं असेल ह्या सोसायटीमधून, स्टेट ऑफ नेचर मधून, तुम्हाला काय करावं लागेल? राज्य तयार करावं लागेल. हे होब्स मध्ये डिटेलमध्ये बघू कसं. ठीक आहे. दुसरं बघा, हाऊ डीड सच थिंकिंग शेप द अंडरस्टँडिंग ऑफ. मग ह्या सगळे जे विचार आहे मॅकियावेलीचे, थिओसायडायडसचे आणि होब्सचे, यांनी इंटरनॅशनल पॉलिटिक्स कसं इन्फ्लुएन्स केलं ते बघा. रिअलिस्ट ऍक्सेप्ट दॅट नो फॉर्म ऑफ वर्ल्ड गव्हर्नमेंट कॅन एव्हर बी इस्टॅब्लिश. त्यांनी सांगितलं की जागतिक लेवलला गव्हर्नमेंट फॉर्म होईल असं कधी होणार नाही. जागतिक लेवलला नेहमी तुमचं स्टेट ऑफ नेचर सारखीच गोष्ट राहणार. म्हणजेच काय, सगळीकडून क्यॉस अँड क्यॉस, ओनली क्यॉस. ठीक आहे, स्टेट ऑफ नेचर. दुसरं काय बघा, द इंटरनॅशनल अरेना इज देअर फॉर डेंजरस अँड अनसर्टन विथ वर्ल्ड अँड द स्टॅबिलिटी ऑलवेज बिंग द एक्सेप्शन रादर दॅन द रूल. मग त्यामुळे काय झाले, त्यांनी सांगितलंय की स्टेट ऑफ नेचर मध्ये अनार्की आहे, अराजकता माजलेली आहे. आणि इंटरनॅशनल पॉलिटिक्स मध्ये पण सेम आहे. त्याच्यामुळे संपूर्ण जग डेंजरस आहे, अनसर्टन आहे, कधीही काय होऊ शकतं. स्टॅबिलिटी तुम्हाला दिसते ना, तर ते फक्त एक्सेप्शन आहे. ऍक्च्युअली रूल काय आहे? इनस्टॅबिलिटी. जनरली इनस्टॅबिलिटी असायला पाहिजे, अस्थिरच जग असायला पाहिजे. जग अस्थिर आहेच. जर तुम्हाला स्थिरता कुठं दिसत असेल ते एक्सेप्शन आहे. जसं कोल्ड वॉर मध्ये थोडीशी स्थिरता दिसली, एक्सेप्शन आहे. अस्थिरता हाच रूल आहे. कधीही कोणाची भांडणं होऊ शकतात, वॉर सुरू होऊ शकतं. जर हे ऐकून, आता तुमचं डिस्कशन ऐकून, जर तुमच्या मनात इंटरनॅशनल पॉलिटिक्स बद्दल जर भीती निर्माण झाली ना, तर रिअलिस्ट लोक खरे आहेत. आणि मी ते कन्व्हे करायला सक्सेस झालो असं म्हणायचं. आणि भीती निर्माण झालीच पाहिजे. ती परिस्थिती तशी आहे, कोण कधी कोणावर अटॅक करेल सांगता येते का? नसल तर जस्ट एक्झाम्पल घेऊन बघा, साऊथ एशिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, काय किंवा चालू आहे. त्यांना ना देश आहे, म्यानमार पण त्याच्यात आहे. कधी मिलिटरीचं राज्य आहे, कधी स्टुडंट प्रोटेस्ट करतात. सगळ्यांना प्रेसिडेंटच्या घरात घुसून बाहेर पडायला भाग पाडतात. काय सिच्युएशन आहे इंटरनॅशनल पॉलिटिक्स. आणि याच्यामध्ये बघा, आता बांगलादेशचं एक्झाम्पल घ्या. असं म्हटलं जाते युएसचा हात आहे, त्याला ते आयलँड पाहिजे होतं. श्रीलंकेचं चायनाचा हात आहे म्हटलं जाते. अफगाणिस्तान, तालिबान, अख्खा युएसए हात नाही, अख्खा युएसए त्याच्यात. पाकिस्तान इंटरनल पॉलिटिक्स टेररिझममुळे गेले. इंडियाचा हात असेल पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटीमध्ये, हाय चान्सेस आहेत. सो एक्सटर्नल पॉवर हे लोक करत राहणार पॉवरसाठी, लक्षात ठेवा. ठीक आहे. सो त्याच्यामुळे केओस येणार. सो पहिली गोष्ट झाली की स्टेट ऑफ नेचर मध्ये असा केओस आहे, जे होप्स कडून दिसतो. दुसरी गोष्ट, मॅकियावेली आणि होप्स प्रायमरीली कन्सर्न टू एक्सप्लेन द कंडक्ट ऑफ इंडिव्हिज्युअल. इंटरनॅशनल थिअरीज हॅव बीन कन्सर्न द बिहेवियर ऑफ स्टेट. जसं मॅकियावेलीनी आणि होब्सनी माणसाला सेंटरला ठेवून, एक माणूस हा सेंटरला ठेवून सगळं एक्सप्लेन केले, अगदी तसंच सिमिलरली यांनी स्टेट म्हणजे राज्याला सेंटरला ठेवून सगळ्या गोष्टी डिसाईड केल्या. आणि जे माणसाचं नेचर आहे ते राज्याचं नेचर आहे असं सांगून सगळ्या थिअरीज आपल्या बिल्ड करण्याचा प्रयत्न केला. ही सेकंड त्यांच्याकडून शिकता येईल आपल्याला. रिअलिस्ट थिअरीज ऑफ इंटरनॅशनल पॉलिटिक्स आर धस स्टेट सेंट्रिक. म्हणून हे एक राज्य केंद्रित थिअरी आहे, असं पण नोट्स येऊ शकता. स्टेट रिअलिस्ट थिअरी आर द स्टेट सेंट्रिक. एक्सप्लेन करता आलं पाहिजे. तिसरं,
द स्टेट्स आर कंपोज्ड ऑफ अँड लेड बाय द पीपल हू आर इनहरंटली सेल्फिश, ग्रीडी अँड पॉवर सिक. असं का म्हटलं गेलं की स्टेट सेंटर म्हणजे माणूस आणि हे कम्पेअर केले, जसं माणसाचं नेचर आहे सोसायटीमध्ये तसंच इंटरनॅशनल सोसायटीमध्ये राज्याचं नेचर. असं का? कारण शेवटी राज्याला रूल करणारे कोण आहेत, डिसिजन घेणारे कोण आहे, माणूसच आहे. सो माणूस जसं वागणार तसंच राज्य वागणार आहे. सो राज्य हे काही व्यक्ती नाहीये, ते त्याला रूल करणारे माणसं आहे. जयशंकर जे ठरवतील, मोदीजी जे ठरवतील तेच जगात भारताची भूमिका असेल, तेच भारत वागते, बरोबर. सो त्यांनी काय सांगितलं, शेवटी ह्युमनिस्टिक इगोइझम तिथं पण तुम्हाला लागू होणार, तीच कॅरेक्टरिस्टिक्स राज्यांना पण लागू होणार. सोशल वर्ल्ड बट अ प्रोजेक्शन ऑफ ह्युमन नेचर ऑन टू द कलेक्टिव्ह वर्ल्ड प्लेन. जस्ट ॲज ह्युमन इगोइझम लीड्स टू अनएंडिंग कन्फ्लिक्ट अमंग द इंडिव्हिज्युअल. जसं त्याने सांगितलं, माणसाचा युनिव्हर्सल इगोइझम आहे, तो माणसाचा जो युनिव्हर्सल इगोइझम आहे त्याच्यामुळे पूर्ण सोसायटीमध्ये जो किऑस निर्माण झालेला आहे, अगदी त्याच प्रकारे जस्ट ॲज ह्युमन बिंग्स त्याच्यामुळे कन्फ्लिक्ट निर्माण होतात. अगदी त्याचप्रमाणे जो स्टेटचा इगोइझम आहे, स्टेटची जी ईर्ष्या आहे, स्टेटचं जे सेल्फिश नेचर आहे, स्वार्थीपणा आहे, त्याचा परिणाम इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये सुद्धा कॉम्पिटिशन आणि रायव्हलरी, शत्रुत्व आणि स्पर्धा कंटिन्यू. स्पर्धा कशाची? जास्तीत जास्त पॉवर, सत्ता, शक्ती मिळवण्याची. मग त्यांनी काय सांगितलं बघा, प्रत्येक ऍक्टर सेल्फ इंटरेस्टेड आहे. ऍक्टर कोणी इथं? यस, करता धरता कोणी? स्टेट, राज्य. आणि ते सेल्फ इंटरेस्ट आहे. अल्टिमेट त्यांचं कन्सर्न काय? त्यांना सगळ्यात जास्त चिंता काय? स्वतःचं सर्व्हायवल, अस्तित्व. आणि स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी लीडर्स काय करतात? ते पॉवर सेकिंग. ऑल स्टेट परस्यू द सिक्युरिटी थ्रू द यूज ऑफ मिलिटरी ऑर स्ट्रॅटेजिक. मग तुमची जर सिक्युरिटी, सुरक्षा सुनिश्चित करायची असेल तर सगळ्यांसाठी सोल्युशन काय? मिलिटरी. म्हणून त्यांनी सांगितलं, मिलिटरीवर स्पेंडिंग करा. रिअलिस्ट लोक कॅरेक्टराइज बाय इरिव्हल टेंडन्सी टुवर्ड्स द कन्फ्लिक्ट. मग असा जर प्रत्येक देश विचार करायला लागला की भाई आपल्याला सत्ता पाहिजे, अस्तित्व टिकवायचं असेल तर शक्ती पाहिजे, त्यासाठी मिलिटरीमध्ये स्पेंडिंग करा. प्रत्येक जण मिलिटरीमध्ये स्पेंडिंग करायला सुरुवात करणार, परिणामी शस्त्रास्त्र युद्धाला सुरुवात होणार, शस्त्रास्त्र स्पर्धेला सुरुवात होणार, आर्म्स रेसला सुरुवात होणार आणि अल्टिमेटली जाऊन युद्धामध्ये त्याचं कन्व्हर्जन होणार. आणि मग हे म्हणायला मोकळे, बघा मी सांगत होतो युद्ध होणार म्हणून आणि झालंच. ठीक आहे. सो रिअलिस्ट व्ह्यू काय बघा, इन्फ्लुएन्स बाय द थिंकर सच एज होब्स, मॅकियावेली. त्यांनी काय सांगितलं, फर्स्ट, इसेन्शियल कोर ऑफ ह्युमन नेचर इज फिक्स्ड, जे की सेल्फिश आहे. सो ते सेल्फिश नेचरवरून घेतलं, त्याच्यावरून रिअलिझम कळलं. दुसरं, इन्स्टिंक्ट अल्टिमेटली प्रिव्हेल्स ओव्हर द इंटेलेक्ट. इन्स्टिंक्ट जास्त प्रिव्हेल होतात इंटेलेक्च्युअल पेक्षा. तुम्हाला मनातून काय सुचलं? फॉर एक्झाम्पल, नॉन रॅशनल ॲपिटाईट, अव्हर्जन, फिअर, होप्स. माणूस फॉर एक्झाम्पल थोडीशी जरी मुवमेंट झाली, समजा चायनाची एक्झरसाईज चालू आहे, आपल्याला काय वाटतं? यार नाही, वॉरसाठी तयार करतात. का? फिअर तयार आहे. आपण थोडी जरी घुसलो पाकिस्तानमध्ये, पाकिस्तान म्हणणार आहे काही दहशतवाद्याला मारून मागे जाणार आहे? नाही, ते तयार होणार का? तर त्यांच्या मनात फिअर आहे, काय माहिती वॉर सुरू झाला असं. सो आपल्या मनात इंटेलेक्च्युअल लेवल काय सांगतं की नाही भांडणं करणार आहे, न्यूक्लिअर पॉवर आहे. बट इन्स्टिंक्ट काय सांगतो? वॉर होऊ शकतो. सो इन्स्टिंक्ट जास्त इम्पॉर्टंट येतं. आणि ते इन्स्टिंक्ट कशातून येतं? एक्सपिरियन्सेसमधून. एक्सपिरियन्स काय? फिअर, अवर्जन, होप, डिझायर एटसेट्रा. थर्ड, ह्युमन बिंग्स आर एसेन्शियली सेल्फ सिकिंग, इगोइस्टिक. कन्फ्लिक्ट बिटवीन अँड अमंग्स देम इज अन अनोन. त्यांनी काय सांगितलं, ह्युमन नेचर सेल्फ सिकिंग, इगोइस्टिक आहे. त्याच्यामुळे त्या दोघांमध्ये आपापसामध्ये स्वतःमध्ये कन्फ्लिक्ट इनिव्हिटेबल आहे. इनिव्हिटेबल म्हणजे काय? होणारच, वाद होणारच, युद्ध हे अटळ आहे, युद्ध होणार म्हणजे होणारच, त्याच्या तो कोणी टाळू शकत नाही. हे जे सांगतात ते सगळे झाले रिअलिस्ट. सो ह्युमन इगोइझम डिटरमाइन्स द स्टेट इगोइझम. मग जर माणसाचा जो स्वार्थीपणा आहे तोच राज्याचा असणार आहे, कारण राज्य कोण चालवते? माणूस. creates an international system that inevitably characterized by rivalry and pursuit of niche. आणि याच्यातून परिणाम असा होते, सो आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवस्थेवरती असलेली अराजकता आणि माणसाचं जे सेल्फिश नेचर ते रिफ्लेक्ट झालंय राज्याच्या सेल्फिश नेचरमध्ये. परिणाम असा झालाय की एक असं वैशिष्ट्य असलेली आंतरराष्ट्रीय व्यवस्था तयार झाली, त्याच्यामध्ये फक्त शत्रुत्व आणि राष्ट्रीय हित साध्य करायच्या दृष्टिकोनातून चाललेलं पॉवर सिकिंग नेचर, ही पॉवर स्ट्रगल, सत्ता संघर्ष, हे त्याचं वैशिष्ट्य आहे असं मानतात. ते कोण झाले? रिअलिस्ट. बट त्याचबरोबर न्यू रिअलिस्ट कोण आहेत? ते काय मानतात बघा, दोन्ही पण. न्यू रिअलिस्ट कोण आहेत? मेयर शायमर पण आणि केनेथ वॉल्ट्स पण. हे दोन नाव नीट लक्षात ठेवा. तीन नाव ऍक्च्युअली, मॉर्गॅन, मेयर शायमर आणि केनेथ वॉल्ट्स. केनेथ वॉल्ट्स काय सांगतो? स्ट्रॉंगली रिजेक्ट द ह्युमन नेचर ऍज अ बेसिस. ते ह्युमन नेचर रिजेक्ट करत नाही, त्यांचं पण म्हणणं हेच की ह्युमन नेचर सेल्फिश आहे. बट ते काय म्हणतात की ह्युमन नेचरच्या आधारावरती तुम्ही इंटरनॅशनल पॉलिटिकल थिअरी जर बनवणार असाल तर चुकीचं आहे.
तुम्ही फक्त माणसाच्या स्वभावावरती इंटरनॅशनल पॉलिटिक्सची थिअरी बनवू शकत नाही. तुम्हाला त्यासाठी स्टेटचा बिहेवियर इन इंटरनॅशनल सिस्टीम सुद्धा विचारात घ्यावा लागणार आहे, की आंतरराष्ट्रीय स्तरावरती काय व्यवस्था आहे, याच्यानुसार त्या देशाचं फॉरेन पॉलिसी, राष्ट्रीय धोरणं कशी बदलतात, त्यांचं वागणं कसं बदलतंय हे सुद्धा डिसाईड करतो. आणि याला म्हणतात न्यूओरियलिझम. उदाहरण सांगतो, आंतरराष्ट्रीय पॉलिटिक्समध्ये बायपोलॅरिटी होती, ध्रुवीय पद्धत. त्यावेळेस इंडिया नॉन अलाइनमेंट मुवमेंट होतं, की दोन्हीकडे पण आम्हाला अलिप्त राहायचं. युनिपोलॅरिटी आली, इंडिया युएसएला चिटकलं. युएसएचा स्ट्रॉंगेस्ट आलाय, नॅचरल आलाय म्हटले, आम्ही नैसर्गिक मित्र आहे असं म्हटले. आता नैसर्गिक सगळे पॅक्ट्स पण करतात, डिफेन्स पॅक्ट्स, इकॉनॉमिक पॅक्ट्स, टेक्नॉलॉजी पॅक्ट एक्सेट्रा. आता पुन्हा सिच्युएशन काय झाली, की रशिया आणि युएसए मध्ये कन्फ्लिक्ट निर्माण झाली इंटरनॅशनल पॉलिटिक्सला. चायना ऍज अ सुपर पॉवर झालं, इंडिया पुन्हा बॅलन्सिंग ऍक्ट कडे गेलं. फक्त ह्यावेळेस अलिप्ततावादी नाही, कारण पॉवरफुल झाले, तर मल्टी अलाइन बद्दल बोलतोय. काय म्हणतात, मल्टी अलाइनमेंट, बहुराष्ट्रीय संबंध ठेवण्याचा मतलब आहे. सो बरेच जणांसोबत इंटरॅक्शन करते. पहिलं जे नॉन अलाइनमेंट होतं, अलिप्ततावादी होतं, आता बहुवादी. ठीक आहे. सो बऱ्याच जणांसोबत कनेक्शन्स आहेत. सो म्हणजेच काय, राष्ट्र आपलं बिहेवियर चेंज करतं इंटरनॅशनल सिस्टीम कशी तसं बघून. युनिपोलॅरिटी का, बायोपोलॅरिटी का, किऑस आहे का, मल्टी पॉवर आहे का, मल्टीपोलॅरिटी का, सुपर पॉवर आहे का, कसं आहे हे बघून आपलं बिहेवियर चेंज करतं. सो फक्त स्टेटचं बिहेवियरच इम्पॉर्टंट नाही, ते इंटरनॅशनल सिस्टीम कशी आहे ते पण इम्पॉर्टंट आहे, असं मानणारे लोक म्हणजे न्यूओरियलिस्ट. ठीक आहे. सो दमछाक झाले माझं सांगता सांगता समजून, बट थिअरी म्हणून एकदा थिअरी समजली ना फार सोपं आहे. ठीक आहे. ते काय लिबरल व्ह्यू, सॉरी रिअलिस्ट व्ह्यू झाला. आता काय लिबरल व्ह्यू बघा, थोडक्यात डिटेलमध्ये पुढे बघायचंय, बट इथं लिबरल व्ह्यू काय सांगतो बघा. म्हणजे उदारमतवादी मत. हे ऑप्टिमिस्टिक आहे, आशावादी आहेत. त्यांचं म्हणणं आहे, भाई नाही, तुम्ही रिअलिस्ट लोक भांडणच लावताना आमच्यामध्ये, हे ऑप्टिमिझम आहे, सॉरी आमचा आशावाद आहे की नाही, माणूस सेल्फिशच नाहीये, माणसामध्ये रिझन सुद्धा आहे, लॉजिक सुद्धा आहे, माणूस विचार करतो रॅशनली, माणूस सेल्फ रिलायंट क्रिएचर आहे. सेल्फ सिकिंग जरी असला तरी सेल्फ रिलायंट देखील आहे. म्हणजेच काय, त्याच्याकडे रिझन पण आहे, स्वतःची डेव्हलपमेंट स्वतः करू शकतो. याचा अर्थच काय, अंडरलाइंग अंडरलाइनिंग अँड अनअवॉइडेबल टेंडन्सी टुवर्ड्स रायव्हल. सो विनाकारण माणसाला हे रायव्हलरी, शत्रुत्व, स्पर्धा हे नकोय. माणसाचं रिझन हे सांगतं की या गोष्टीपासून लांब राहा. आंतरराष्ट्रीय सेक्टरमध्ये सुद्धा माणूस ट्राय करतो कन्फ्लिक्ट न होण्याचा, वॉर न होण्याचा. ही सुद्धा टेंडन्सी तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. आणि ते कशातून माध्यमातून समजून सांगितलं त्यांनी, डेमोक्रेटिक पीस थिअरीच्या माध्यमातून. त्यांनी काय सांगितलं बघा, टेंडन्सी टुवर्ड द रायव्हलरी इज कंटेन बाय अंडरलाइंग फेथ इन हार्मनी ऑफ इंटरेस्ट. त्यांनी काय सांगितलं, सी एक देश आहे आणि माझा देश, फॉर एक्झाम्पल चायना आहे आणि इंडिया. रिअलिस्ट लोक सांगतात, भाई तुम्ही दोघे एकमेकांचे शत्रू आहेत, काय काय माहिती चायना अटॅक करेल तुमच्यावर, तुम्ही पॉवर गेन करा, मिलिटरी पॉवर गेन करा, हत्यारं वाढवा, टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस करा, मॉडर्नायझेशन करा आर्मीचं, सत्ता वाढवा, इकॉनॉमिक पॉवर वाढवा. ठीक आहे. हे कोण सांगतं, रिअलिस्ट. आणि दोघांमध्ये भांडण लावून देतात, भांडण वाढली, स्पर्धा वाढली, एक दिवस फाईट होतात. दॅट्स व्हॉट इट इज रिअल. लिबरल्स काय सांगतात, नाही असं नाही. दुसऱ्या बाजूने बघा, आपला किती ट्रेड चालू चांगला. इंडियातल्या फार्मास्युटिकल इंडस्ट्री, इंडिया इज अ फार्मा ऑफ द वर्ल्ड म्हणतात. मग त्यासाठी लागणारे ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स, एपीआय म्हणतात, म्हणजे रॉ मटेरियल चायनातून येतं, स्टील चायनातून येते. इंडियाच्या डेव्हलपमेंटसाठी चायना फार इम्पॉर्टंट आहे असं त्यांचं म्हणणं आहे. सो कोऑपरेशन पण होऊ शकतं, इकॉनॉमिक पॅक्ट पण होऊ शकतो. सो लिबरल्स आशावादी आहेत की फक्त युद्ध हेच सोल्युशन नाही, डिप्लोमसी हे सुद्धा सोल्युशन आहे, कोऑपरेशन हे सुद्धा सोल्युशन आहे, इंटरडिपेंडन्स हे सुद्धा सोल्युशन आहे. ठीक आहे. रेफरन्स फॉर रिझॉल्विंग द कॉन्फ्लिक्ट थ्रू द डिस्कशन, डिबेट अँड निगोशिएशन. फक्त आता सपोज कन्फ्लिक्ट आहे बॉर्डरचा, इतके दिवस काय चालू आहे, काय भांडणाने आपण बॉर्डर सॉल्व्ह केलेत का, नाही. वॉर करून केलेत का, नाही. डिप्लोमसी, एंगेजमेंट, डिस्कशन्स, राऊंड टेबल कॉन्फरन्सेस, निगोशिएशन्स करणे, अग्रीमेंट्स करणे, वेगवेगळे ट्रिटीज साईन करणे एक्सेट्रा. सो जी लोक या गोष्टीवर विश्वास ठेवतात ते कोण झाले, उदारमतवादी. आता हे का सांगतो, उदारमतवाद म्हणजे कोण, भांडवलशाही. यांना माहिती युद्ध झालं का, आम्हाला समजा इंडिया आणि चायनामध्ये युद्ध झालं, तर इंडिया काय चायनाच्या गोष्टी इम्पोर्ट करणार आहे का, नाही. मग चायनाच्या बिझनेसमॅनचा गेला बिझनेस इंडियातला, सेम व्हाईस वर्सा. इंडियन जे बिझनेसमॅन आहेत, जे चायनाला एक्सपोर्ट करत होते, इम्पोर्ट करत होते, त्यांचा बिझनेस पण इम्पॅक्ट. सपोज माझा असा बिझनेस आहे जो फक्त चायनाकडून रॉ मटेरियल येतोय स्वस्तात म्हणून चाललाय,
नाही तर कोलॅप्स होता. इंडियात तेच रॉ मटेरियल खूप महाग आहे किंवा मिळणं मुश्किल आहे. ज्या दिवशी युद्ध सुरू होईल ना त्या माझा बिझनेस कोलॅप्स, चायनातून इम्पोर्ट यायचं बंद होणार आहे. सो ती लोक इथे कॅपिटलिस्ट लोक जे म्हणतात नाही नाही तुम्ही डायलॉग डिस्कशन करा, युद्ध ना 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 युद्ध नका करू बाबा, आमचं इथं कॅपिटल आम्ही एवढा इन्व्हेस्टमेंट केलेली बिझनेस चालवलाय तो याच्यासाठी की तुम्ही डायलॉग करा 4 भिंतीच्या भले सॉल्व्ह नका करू पण डायलॉग करत राहा. त्याला 40 वर्ष लागू द्या, काश्मीर 50 वर्ष लागू द्या, 75 वर्ष लागू द्या, पण डायलॉग करत राहू. युद्ध नको, युद्ध झालं का आमचं बिझनेस इज कोलॅप्स. कॅपिटलिस्ट ते त्याच्यामुळे लिबरल लोकांचा हा व्ह्यू आहे नेहमी. ठीक आहे. आणि ते मग ऑब्व्हियसली रिलियस लोकांना, वास्तववादी लोकांना क्रिटिसाइज करणार आहे. दे मे ऑल बी रेडी टू वेज अ वॉर इन द नेम ऑफ ह्युमॅनिटेरियन गोल्स. बट हेच लिबरल लोक असं म्हणतात ते पहा बरं का, आता उदारमतवादाचं तुम्ही म्हणता नाही सर हे तर म्हणतात ते, तुम्ही तर म्हणताय लिबरल लोक म्हणतात की चर्चा करा, बट अमेरिका तर उदारमतवादी सगळ्यात मोठं आणि ते तर चर्चा नाही करत, वॉर करत. त्याच्यासाठी कोण आहे? कॅपिटलिस्टच आहेत त्याच्या मागं. पण कोणते? डिफेन्स कॅपिटलिस्ट. अमेरिका कंटिन्यू वॉर खेळत राहिलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता विचार करा, पॉलिटिक्स सांगतो तुम्हाला मी. माझी समजा एक मिसाईल किंवा एक डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री किंवा डिफेन्स इंडस्ट्री ही नवीन नवीन टेक्नॉलॉजी देतो डिफेन्ससाठी. मशीन गन्स, वेपन्स, ठीक आहे, ड्रोन्स किंवा ते काय असतात नाईट व्हिजन गॉगल्स, टेक्नॉलॉजी, पॅड, आयफोन एटसेट्रा, किंवा ते सिस्टीम, मिसाईल सिस्टीम एटसेट्रा, टेक्नॉलॉजी, सायबर एट्स. सो माझी अशी कंपनी आहे जी डिफेन्सची, जी हे सप्लाय करते. बट मला जर टेस्टच नाही करता आलं, माझ्याकडे मॉडेल आहे समजा 2nd जनरेशनचं फायटर प्लेन, आता 3rd जनरेशनच्या याच्यापेक्षा भारी मला कसं कळत? किंवा 2nd जनरेशन मध्ये प्रॉब्लेम आहे कशा कळत? फक्त प्रॅक्टिस करून कळत का? नाही. ऍक्च्युअली जो पण युद्ध होणार नाही ना तोपर्यंत मला कळणार नाही. सो माझं वेपन किती, आता माझी कंपनी पण, तुमची पण कंपनी, तुमची कंपनी पण गन तयार करते, माझी कंपनी पण गन तयार करते, नुसती प्रॅक्टिस करून होणार आहे का? ऍक्च्युअली जोपर्यंत युद्धात कोणी घेऊन जाणार नाही, फॉर एक्झाम्पल लेट सपोज युद्ध भारत पाकिस्तान युद्ध सुरू झालं आणि त्यात भारतीय सैन्याने अनुभवलं की माझ्या काही सैन्याकडं ही AK-47 आहे, काही सैन्याकडं लेट्स AK-56 वॉट एव्हर, किंवा आणखी वेगवेगळं मॉडेल MG एटसेट्रा. मग रिव्ह्यू होणार युद्धामध्ये, अरे हे भारी चालतंय. तेव्हा जाऊन त्या डिफेन्स इंडस्ट्रीला कॉन्ट्रॅक्ट मिळणार लाखो करोडो अब्ज रुपीचं, आम्हाला त्याच गन पाहिजे, ह्या नको. सो इनडायरेक्टली डिफेन्स कॅपिटलिस्ट युएसला सांगत राहतात ते तुम्ही जावा युद्ध करा कुठं ना कुठं तरी, जेणेकरून आमचं आर्म्स पण प्रोक्युअर करा, आमच्याकडून हत्यार खरेदी पण करा आणि आमच्या हत्यारांवरती एक्सपेरिमेंट पण करा. काय प्रॉब्लेम येतोय? नाही याला वरती गॉगल बसवला पाहिजे, नाही ऑटोमॅटिक मशीन पाहिजे की सोल्जर झोपला तरी ऑटोमॅटिक समोर कोणी दिसलं का सेन्सर लावा त्याला. काही ना काहीतरी इनोव्हेशन कुठून येणार आहेत वॉर मध्ये जाण्यासाठी. सो कॅपिटलिस्ट दुसऱ्या बाजूने वॉर पण खेळतात ते, पण ते वॉर तुम्हाला जस्टिफाय करावं लागेल का खेळताय ते, हे सांगून थोडी खेळता येईल की आम्हाला हत्यार वापरून बघायचे. मग तुम्हाला काय सांगता येईल? ह्युमॅनिटेरियन, आम्ही मानवतावादासाठी खेळतोय. हे वॉर अगेन्स्ट टेरर असणार आहे, हे टेररिझम लोकांना संपवण्यासाठी आम्हाला अफगाणिस्तानमध्ये जायचं, इराकमध्ये अटॅक करायचं, लिबियामध्ये अटॅक करायचंय, गद्दाफी यांना मारून टाकायचंय, कारण का हे मानवतावादाच्या विरोधात आहेत म्हणून युद्ध करायचं. सो तुम्हाला दिसून येईल कन्फ्लिक्टिंग व्ह्यू, यालाच म्हणतात नॅशनल इंटरेस्ट. राष्ट्रीय हित ज्याचे ते करायचं, जे योग्य वाटेल ते. भले तुम्हाला असं वाटणार हे पण बरोबर वाटते, हे पण बरोबर वाटते, येस जस्टिफाईड आहे. तुम्हाला असं पण वाटत हे अरे कॉन्ट्रास्ट व्ह्यू आहे, येस जस्टिफाईड आहे, नॅशनल इंटरेस्ट. ठीक आहे. इन दिस व्ह्यू यूज ऑफ फोर्स मे बी जस्टिफाईड आयदर ऑन द ग्राउंड्स ऑफ सेल्फ डिफेन्स. जसं इंडियाने बालाकोट स्ट्राईक केली, काय कारण दिलं? प्रीएम्प्टिव्ह स्ट्राईक म्हणून कारण दिलं. आम्हाला असं वाटलं होतं, आम्हाला अशी इंटेलिजन्स मिळाली होती, कारण ऐका भारताचा, की आणखीन काही टेररिस्ट लॉन्च पॅड्स आहेत, टेररिस्टच्या हब्स आहेत, कॅम्प्स आहेत पाकिस्तानमध्ये, जिथं की बालाकोट सारखं ठिकाण, आणि ते तिथून इंडियावरती अजून एक टेररिस्ट अटॅक करणार आहेत. आम्हाला इंटेलिजन्स, आणि ही इंटेलिजन्स तुम्हाला कधी मिळाली? पहिला टेररिस्ट अटॅक झाल्यानंतर. ती इंटेलिजन्स आधी जर मिळाली असती की हा समजून घ्या. ठीक आहे, कन्फ्युज नका. काय झालं बघा, स्टोरी सांगतो मग लक्षात येईल. 14 फेब्रुवारीला पुलवामा अटॅक झाला. त्याच्यानंतर आपण म्हणलं की आम्हाला इंटेलिजन्स मिळाली, अजून एक अटॅक होणार आहे, आणि होणार आहे, आणि ते इथून करणार आहे. बालाकोट मधले जे टेररिस्ट आहेत ना ते करणार आहे, आणि तो होऊ नये म्हणून आम्ही बालाकोट स्ट्राईक करून ते टेररिस्ट मारले. भाई तुम्हाला जर बालाकोट मधले टेररिस्ट काय करणार आहेत हे जर कळत होतं तर मग पुलवामा मध्ये काय होणार आहे कळत नव्हतं का? बट ते रिझन दिलं गेलं जस्टिफाय करण्यासाठी बालाकोट स्ट्राईक. सो हे उदारमतवादी लोक असं जस्टिफाय करतात. अल्टिमेटली नॅशनल इंटरेस्ट सबसे ऊपर. ठीक आहे. ॲज अ मीन्स ऑफ काउंटरिंग ऑपरेशन, बट ऑलवेज अँड ओनली आफ्टर रिझन आर्ग्युमेंट हॅव फेल्ड. कारण का शेवटी त्या दोन्ही बाजूनी बोलतात. ठीक आहे.
बाय कॉन्ट्रास्ट विथ द रिअलिस्ट इमेज ऑफ ह्युमन्स ॲज अ रुथलेस पॉवर मॅक्सिमायझर. सो रिअलिस्ट लोक काय म्हणतात, पॉवर मॅक्सिमाइज करा, जास्तीत जास्त करा. लिबरल इम्पेसाइज दॅट देर इज अ मॉरल डायमेन्शन टू द ह्युमन नेचर, की माणसामध्ये काहीतरी मॉरॅलिटी, नीतिमत्ता नावाचा प्रकार आहे. म्हणजेच काय, डॉक्ट्रिन ऑफ ह्युमन राईट्स. आणि ह्युमन राईट्स डॉक्ट्रिन काय आहे, ज्यावेळेस राईट शिकू त्यावेळेस ह्युमन राईट्स शिकू, आणि त्यानंतर ह्युमन राईट्स ॲज अ कंटेम्पररी ग्लोबल कन्सर्न. कंटेम्पररी म्हणजे काय, समकालीन जागतिक समस्या, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ह्युमन राईट्स स्टडी करायचं ना, त्यावेळेस स्टडी करू ही डॉक्ट्रिन ऑफ ह्युमन राईट्स काय. ठीक आहे, इथं समाजाचा लिबरल व्ह्यू काय. ठीक, आता आला हे दोन स्ट्रँड महत्वाचे होते इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये, रिअलिस्ट, लिबरल. या दोघांनाही क्रिटिसाइज करायला कोण आलं, मार्क्सिस्ट. मार्क्सिस्ट काय म्हणतात, मार्क्सने ऍक्च्युअली इंटरनॅशनल पॉलिटिक्स वरती बोललं नाही. इंटरनॅशनल पॉलिटिकल थिअरी सुरू व्हायच्या आधीच मार्क्सचा टाइम संपला होता. बट जे लोक मार्क्सिस्टला फॉलो करतात, त्या आयडियाजला फॉलो करतात, त्यांनी काय व्ह्यूज मांडले. त्यांनी काय सांगितलं, प्रायोरिटाइज द सोशल, दॅट इज राईट्स अँड वेलफेअर ऑफ कलेक्टिव्ह कम्युनिटी ओव्हर द इंडिव्हिज्युअल. ते काय सांगतात, सोसायटी महत्वाची, इंडिव्हिज्युअल नाही. लिबरलिझम सांगतं इंडिव्हिज्युअल महत्वाचा आहे, सेल्फ इंटरेस्ट, इंडिव्हिज्युअलिझम, वैयक्तिकवाद, ठीक आहे, किंवा व्यक्तिवाद. बट हे काय सांगतात, सोसायटी. म्हणून तर त्याला म्हटलेले साम्यवाद किंवा समाजवाद, समाज महत्वाचा आहे. ठीक आहे, कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंजल यांचं ते बुक आहे. त्यांनी काय सांगितलं बघा, त्यांनी काय केले, दे इन्क्लुडेड द नॉन वेस्टर्न सोशलिस्ट करंट्स एटसेट्रा. सोशलिझम इज अ ट्रू एक्सपान्शन ऑफ ह्युमन नेचर, इंडिव्हिज्युअल डॉक्ट्रिन्स ऑफ लिबरलिझम, कन्झर्वेटिझम, कॅपिटलिझम. त्यांनी सांगितलं, त्यांचं मेन विरोधच कॅपिटलिझम नाही. त्यांनी एवढं सांगितलं, ही कॅपिटलिस्ट लोकांनी आय आर थिअरी मांडली, विरोध करा त्याला, बस. हे कॅपिटलिस्ट लोक आहे म्हणलं काहीतरी नक्की याचं सेल्फिश नेचरचं असणार आहे. मग त्यांनी काय मांडली, क्रिटिकल थिअरीज मांडल्या ग्लोबल पॉलिटिक्सवरती. आणि त्या क्रिटिकल थिअरीज म्हणजेच कोणती, मार्क्सिस्ट व्ह्यू आहे. तो मात्र आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये बघणार आहे. नेक्स्ट लेक्चर नाही, लेक्चर संपले नाही अजून, नेक्स्ट चॅप्टरमध्ये बघणार आहे. मार्क्सिस्ट म्हणजे क्रिटिकल व्ह्यूज मध्ये. क्रिटिकल व्ह्यूज मध्ये कोण कोण आहे, नववासादवाद, स्त्रीवाद, हे मार्क्सवाद एटसेट्रा. ह्युमन नेचर, पीपल थॉट्स अँड बिहेवियर्स. सो लोकांचे विचार आणि त्यांचं वागणं हे सगळं कसं आहे, मटेरियलिस्टिक आहे सोशल कंडिशननुसार. सो कॅपिटलिस्ट सोसायटीमध्ये काय सांगतात, की ह्युमन नेचर काय आहे, की नॉर्मल आहे, की माणसाचा एक इकॉनॉमिक बेस ऑफ द सोसायटी. तर कॅपिटलिस्ट मोड ऑफ प्रोडक्शन, जे कॅपिटलिस्ट लोक आहे त्यांचं असं म्हणणं आहे की खूप नॉर्मल आहे, की जी पूर्ण सोसायटी समाजाची पद्धत आहे ती इकॉनॉमीच्या आधारावरती आहे. म्हणजेच काय, तर अर्थव्यवस्था इकॉनॉमिक आधारे होते. मार्क्सिझम समजल्यानंतर हे समजा. सो ते कॅपिटलिस्ट लोकांचं म्हणणं आहे. म्हणून त्यांचं म्हणणं आहे की जी आयडिओलॉजी डॉमिनंट आहे सोसायटीमध्ये, त्याच आयडिओलॉजी रुलिंग आयडिओलॉजी असते, की सगळ्यांवरती तीच प्रभावित करत असते. हेच त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, सो म्हणून त्यांनी ह्युमन नेचरला अपोज केले असं सांगितलंय. पुढे कन्स्ट्रक्टिव्हिस्ट आणि पोस्ट कन्स्ट्रक्चरलिस्ट व्ह्यू. आता यांचं काय म्हणणं आहे बघा, दे आर द स्केप्टिकल ऑफ, म्हणजे काय, विरोधी होते, इन नोशन ऑफ स्टॅटिक अँड अहिस्टॉरिकल ह्युमन नेचर. त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही ह्युमन नेचर एक साईडने पकडताय ना, याच्याबद्दल जरा आमचा थोडासा आक्षेप आहे. फॉर एक्झाम्पल कन्स्ट्रक्टिव्हिस्ट म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल उदाहरण सांगतो मी तुम्हाला, कन्स्ट्रक्टिव्हिझम म्हणजे कळत थोडक्यात. शी जिनपिंग काय म्हणलं बघा, त्यांचं म्हणणं आहे, यस, चायनाचा उदय होतोय, चायना महासत्ता होते, बट चायना महासत्ता होत असताना जी युएसए ची महासत्ता आहे त्याला चॅलेंज करत नाहीये. या जागतिक व्यवस्थे, वाक्य नीट आहे का, या जागतिक व्यवस्थेमध्ये, वाक्य परत सांगतो, चायनाचा उदय होतोय, चायना महासत्ता बनतंय, बट चायनाचं महासत्ता होण्याचा जो चाललेला जो प्रवास आहे तो कुठेही कशाही प्रकारे युएसए महासत्ता आहे त्या महासत्ताला आव्हान करत नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार जगामध्ये, त्या जागतिक व्यवस्थेमध्ये दोन महासत्ता एकत्र राहू शकतात आणि आपण दोघांनी मिळून जगावर राज्य करता येऊ शकतं, असं मानणारे लोक म्हणजे कन्स्ट्रक्टिव्हिस्ट. काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह करू शकतो तुम्ही, फक्त हेच बघू नका की कोणीतरी चॅलेंज करते, आव्हान करते, म्हणजे ह्या दोघांमध्ये कन्फ्लिक्टच होतील. नाही, दोघांमध्ये कन्स्ट्रक्टिव्हिझम पण असू शकतं. आवर डिसिजन्स आर गाइडेड बाय सेन्स ऑफ आयडेंटिटी विच इन टर्न शेप्ड बाय द आवर इंटरॅक्शन विथ द अदर्स. आपण दुसऱ्यांसोबत कसं वागतो हे आपली आयडेंटिटी आपल्याला सांगते. Norms of social practice may persist over the long periods. They can still be subject to the change as relationships and identifies the shift. Just give me a second. चेक करावं लागतं मधून मधून, हे बंद तर नाही पडलं ना. पहा,
आता आपण पाहिलं कन्स्ट्रक्टिव्हिस्ट व्ह्यू, ठीक आहे. इन डिटेलमध्ये मी तुम्हाला तो क्रिटिकल थिअरीच्या वेळेस शिकवणारच. आता आहे फेमिनिस्ट व्ह्यू. आपण कशाबद्दल बघतोय हे ह्युमन नेचर. सो फेमिनिस्ट व्ह्यू काय होतं ह्युमन नेचरवरती? सिम्पल. सेकंड वेव्ह थिंकर्स म्हणतात फेमिनिस्ट मध्ये पण मल्टिपल वेव्ह आहेत, त्यासाठी फेमिनिझम पाहिजे. मी सांगितलं अगोदरच तुम्हाला काय इम्पॉर्टंट इन्व्हेस्टिगल पॉलिटिकल थिंकर्स आणि आयडिओलॉजीज. तर तिथे त्या नंबर ऑफ वेव्हज आहेत, राईट. सो यातली फर्स्ट वेव्ह आहे, सेकंड वेव्ह आहे, आणि सेकंड वेव्ह ही रॅडिकल फेमिनिझमची. मग सेकंड वेव्ह फेमिनिझमचे जे थिंकर्स आहेत लाईक सायमन दी ब्युअर, आणि थर्ड वेव्ह पोस्ट स्ट्रक्चरली जेंडर थिअरिस्ट, ज्यांनी जेंडर थिअरी मांडल्या, लिंग आधारित थिअरी मांडल्या, लाईक जुडिथ बटलर. हे यांनी काय केलंय, हे जे माणसाचं ह्युमन नेचर जे मांडलेलं आहे रिअलिस्ट आणि लिबरलिस्ट मार्क्सिस्ट लोकांनी रिजेक्ट केलं. कारण का? त्यांचं काय म्हणणं आहे, ट्रॅडिशनल आयडियाज अबाउट इनेट म्हणजे इननॅचरल नॅचरल जेंडर डिफरन्सेस बिटवीन मॅन अँड वुमेन विच इनहेरिटेबली कास्ट वुमेन ॲज अ इन्फिरियर. की माणसाचं जनरल नेचर आहे ना, जे तुम्ही म्हणता सेल्फिश, त्याच्यामध्येच आहे ना वुमेन आणि मेन आणि वुमेन मध्ये ना वुमेनला सबज्युगेटेड मानलेलं आहे, इन्फिरियर मानलेलं आहे, लो क्वालिटी मानलेलं आहे, अँड limited with respect to the men in variety of ways because of core of the patriarchy. सो तुमच्याकडे जे पितृप्रधान संस्कृती आहे, पॅट्रियार्की आहे, त्याच्यामुळे तुम्हाला एक साधारणतः मेन मेंटॅलिटी डेव्हलप झालेली आहे. त्याच्यानंतर टू रिप्रेझेंट वुमेन ॲज अ फिजिकली आणि मेंटली इन्फिरियर टू द मेन. आणि मग हे जे स्कॉलर्स इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये यांनी महिलांना नेहमी इन्फिरियर बघितलंय, कमजोर बघितलेलं आहे ॲज कम्पेअर टू द मेन, फिजिकली पण आणि मेंटली पण. ते युद्धासाठी योग्य नाहीये, यांच्या पर्स्पेक्टिव्हने विचारच केला नाही. युद्ध कोण विचार करतो? ह्युमन नेचर आहे. पण तिथं ऍक्च्युली मॅन इज बाय नेचर सेल्फिश ॲनिमल म्हटले. सो मॅन कॅन बी द सेल्फिश, पण वुमेन नेचरचा तिथे विचार केलेला नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. वुमेन नॅचरली प्रीडिस्पोज्ड ऑफ केअरिंग, डोमेस्टिक लेबर, काळजी करणे, प्रेम करणे, ह्या गोष्टींबद्दल ओळखले जातात. सो त्यांनी सांगितलं मॅन इज बाय नेचर सेल्फिश ॲनिमल, इट मीन्स मॅन इज अ सेल्फिश, नॉट ए वुमेन. सो ते वन बायस्ड व्ह्यू आहे, याच्यामध्ये वुमेनला निग्लेक्ट केलेलं आहे त्यांनी सांगितलं. ऍट द सेम टाइम ते एवढं पण सांगतात की तुम्ही जे प्रायव्हेट लाईफमध्ये वापरता तेच इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये वापरून पहा ना. जो व्ह्यू तुमचा प्रायव्हेट लाईफमध्ये आहे, फॉर एक्झाम्पल तुमचा प्रायव्हेट लाईफमध्ये व्ह्यू काय आहे की वुमेन ही सेकंड सेक्स आहे. सेकंड सेक्स आणि सेकंडरी सेक्स याच्यामध्ये काय फरक आहे बघा. आपला व्ह्यू आहे वुमेन ही सेकंडरी, लाईक ठीक आहे, प्रायमरी मेन मेल आणि फिमेल सेकंडरी, बट सेकंड वन अँड सेकंड. सो सेकंड म्हणजे समान असतं, सेकंडरी म्हणजे खाली असतं, बरोबर. सो अशा पद्धतीचा व्ह्यू झालेला आहे सेकंडरी मध्ये, आणि तो व्ह्यू तुम्ही इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये लावता, हे त्यांचं म्हणणं आहे. व्हाईल जे अँड टिकनर कॉल्स मॉर्गेन्थ्यूज रिअलिस्ट अप्रोच अ पार्शियल मॅस्क्युलिन व्ह्यू ऑफ ह्युमन नेचर. शी एम्फॅसाइज दॅट ह्युमन नेचर इन्क्लुड्स बोथ मॅस्क्युलाइन अँड फेमिनाइन ट्रेट्स. सो त्यांनी सांगितलं की जे मॉर्गेन्थ्यू क्लासिकल रिअलिझम, की त्यांनी जो व्ह्यू मांडलेला आहे रिअलिझमचा, की त्यांनी माणसाचं नेचर आहे सेल्फिश आहे, हा एक मॅस्क्युलिन अप्रोच आहे, मनुष्यवादी किंवा मानववादी म्हणा, किंवा एक मॅस्क्युलिन शक्तिशाली अशा पद्धतीचा. याच्यामध्ये फेमिनाईन अप्रोच घेतलेला नाहीये, की एक प्रकारे महिलांचे काय वैशिष्ट्य असतात त्याचा विचार केलेला नाही, आणि त्याच्यामुळे ग्लोबल पॉलिटिक्सचा स्टडी अर्धवट राहील. ठीक आहे. सो फेमिनिस्ट विचार डिटेलमध्ये बघणार आहे. पोस्ट कॉलोनियल व्ह्यू. पोस्ट कॉलोनियल व्ह्यू काय? पोस्ट कॉलोनियल म्हणजे काय? उत्तर वसाहतवादी, की जे देश वसाहतवादामध्ये होते, पारतंत्र्यात होते, त्यांचं स्वातंत्र्य मिळालं, आणि त्यांच्या पर्स्पेक्टिव्हने लिहिणारे जे स्कॉलर्स आहेत त्यांना पोस्ट कॉलोनियल स्कॉलर्स म्हणतात. वेस्टर्न कन्सेप्ट ऑफ ह्युमन नेचर, ते नेहमी वेस्टला ब्लेम करत राहणार आहेत. क्रिटिकल थिअरीज आहेत ते नेहमी, जसं मार्क्स नेहमी कॅपिटलिस्टला ब्लेम करणार, तसं पोस्ट कॉलोनियल लोक नेहमी वेस्टला ब्लेम करणार. वेस्टर्न कन्सेप्ट ऑफ ह्युमन नेचर डेव्हलप थ्रू द मिडिवल युरोपियन फिलॉसॉफी आणि कंटिन्यू इन द रिअलिस्ट अँड लिबरल ट्रॅडिशन ऑफ द आय. त्यांनी सांगितलं की ही जे माणसाचं स्वार्थी नेचर आहे, हे का कोणी सांगितलं? सर्वप्रथम होब्सनी सांगितलं, मॅकियावेलीने सांगितलं, आणि ही लोक यांनी कुठले बघितली हिस्ट्री? मिडिवल हिस्ट्री. सो मिडिवल हिस्ट्रीतल्या जी कन्सेप्ट आहे माणसाची, ती तुम्ही 21व्या शतकात लावून पाहताय, ती चुकीची. आजकाल लोक जास्त मानवतावादी असं म्हणणं त्याचं असं, बट चेंज आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि याला रिझन काय? कारण त्यांच्या सर्व स्टडीज ह्या युरोसेंट्रिक अप्रोच आहे. पुन्हा एकदा, आता युरोसेंट्रिक अप्रोच म्हणजे काय? की ते अशा पद्धतीने थिअरी सांगण्याचा प्रयत्न केला सिद्धांत, की ज्याच्यामध्ये युरोपियन आयडिया सेंटरला राहते, युरोपियन पॉलिटिक्स सेंटरला असेल. सो युरोपियन पर्स्पेक्टिव्हने सांगितलेल्या गोष्टी म्हणजे युरोसेंट्रिक. तुम्ही आशियन सोसायटीचा विचारच केला नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. These ideas of human nature were central to the justification of colonialism. इनडायरेक्टली तुम्हाला वसाहतवाद जस्टिफाईड करायचा होता, असं त्यांचं म्हणणं आहे.
सो मी काय सांगत होतो, तर कॉलोनियलिझम पर्स्पेक्टिव्ह ते नेहमी सांगतात की हे युरोसेंट्रिक अप्रोच आहे. युरोसेंट्रिक म्हणजे काय, की एक प्रकारे युरोपियन लोकांच्या पर्स्पेक्टिव्हने लिहिलेला अप्रोच म्हणजे युरोसेंट्रिक अप्रोच, विच इमर्ज अलॉंग साइड विथ द दे सिन्स दे डेझिग्नेटेड हू डिड नॉट फिट द युरोसेंट्रिक मॉडेल ॲज अ सब. मग त्या मॉडेलमध्ये जे कोणी बसणार नाही ते म्हणजे झाले सब ह्युमन कॅटेगरी, कारण ते सुपरियर ह्युमन असतात. याचं एक्झाम्पल सांगतो, पुढे जाऊया. सो नेहमी तुम्ही डिबेट ऐकली असेल किंवा जर तुम्ही पॉलिटिकल लेक्चर केलेले असतील तुमच्या क्लासमध्ये, तर तुम्हाला सरांनी होपफुली, ठीक आहे मी होप्स ठेवतो, सरांनी समजून सांगितलं असेल की किंवा सोशल इश्यू मध्ये पण झाला असेल, वेस्टर्न सेक्युलरिझम व्हर्सेस इंडियन सेक्युलरिझम, राईट. मग ह्या सेक्युलरिझम मध्ये डिफरन्स काय हे सांगितलं असेल. प्लस फेडरलिझम बद्दल पण डिस्कशन सांगितलं असतं की ही डिबेट नेहमी येते, ही चर्चा नेहमी येते की इंडिया हे ना फेडरल नाही, इंडिया हे संघराज्यवाद नाहीये. सो इंडिया हे संघराज्य नाहीये, हे एक प्रकारे लाईक युनिटरी एकल पद्धतीचं आहे. पण असं कोणी ठरवलं हेच म्हणजे संघराज्य. मग आपण अमेरिकेकडे बघतो की अमेरिकेत जशी व्यवस्था आहे, जर अशी व्यवस्था असेल त्याला आपण संघराज्य पद्धती म्हणतो, याला युरोसेंट्रिझम म्हणतात. म्हणून तर बऱ्याचशा थिंकर्सने सांगितलेलं नाही, इंडिया इज ऑल्सो फेडरलिझम इन इट्स ओन नेचर, सुई जनरस नेचरचं आहे, की त्याच्या स्वतःच्या पद्धतीने संघराज्य येते. फॉर एक्झाम्पल अजून एक सांगतो. सो आयडिया समजली की युरोसेंट्रिक डेफिनेशन ही याला म्हणतात डेमोक्रेसी, पण ती डेमोक्रेसी आपल्याला लागू पडत नाही ना. ती फेडरलिझम, ती सेक्युलरिझमची कन्सेप्ट आपल्याला लागू पडत नाही. बट तुम्हाला लागू पडत नाही याचा अर्थ तुम्ही ते फॉलो करत नाही, तुम्ही सेक्युलर नाही, तुम्ही फेडरल नाही. हे जो ऍटिट्यूड आहे ना, हा युरोसेंट्रिक ऍटिट्यूड आहे. उदाहरणार्थ आणखी सांगतो, चायना सुद्धा म्हणतं डेमोक्रेसी आमची, म्हणजे त्यांच्या देशात डेमोक्रेसी लोकशाही, आपण म्हणून आपल्याला माहिती हुकुमशाही, एका पार्टीचा रूल आहे. पण तेव्हा तर आमच्याकडे नाही, आमच्या इलेक्शन्स होतात. तुम्ही जी डेफिनेशन ठरवली त्याच डेफिनेशन लोकशाही असली पाहिजे असं थोडी. आमच्या पद्धतीने आमची लोकशाही. रशियामध्ये लोकशाही, इलेक्शन्स पण होतात प्रॉपर वेनी. फक्त एवढंच आहे की 100 पैकी 97 मतं एकालाच पडलेले असतात किंवा 80 मतं एकालाच पडलेले असतात. वॉट एव्हर बी, बट सांगण्याचं म्हणणं की हे कॉलोनियलिझम आणि युरोसेंट्रिझम, आणि मग जी लोक युरोपियन मॉडेलमध्ये फिट बसत नाही त्यांना सब ह्युमन म्हणून ट्रीट केलं जातं. असे विचार असलेले हे पोस्ट कॉलोनियल. मग पोस्ट कॉलोनियल व्ह्यू ऑन ह्युमन नेचर काय आहे, ह्युमन नेचर काय सांगतं की हे जे फ्रॉम द पोस्ट कॉलोनियल पर्स्पेक्टिव्ह, डिफाइनिंग ह्युमन नेचर इज अन एंटरप्राइज ऑल्सो डिझाईन टू डिफाईन इट्स ऑदर विचर. सो मग याच्या पलीकडे जे युरोपियन लोकांनी त्याचं नेचर मांडलेलं माणसाचं, ते युरोपियन लोकांनी स्वतःला बघून मांडले की ते स्वार्थी असतील. बट एशियन सोसायटी ना ह्या अल्ट्रुइस्टिक सोसायटी आहेत, परोपकारी सोसायटीज आहेत. ह्या सोसायटीचा विचार करणाऱ्या आहेत. आपल्यासाठी कल्चर, आपलं कल्चर असे, संस्कृती अशी की समाजाचा विचार अगोदर येतो. सो ते त्याबद्दल बोललेले. अँड द मॉरल बेसिस फॉर देअर ऑपरेशन, त्यांनी सांगितलं आपल्याकडे मॉरॅलिटी, नीतिमत्ता ह्या गोष्टींना खूप अजूनही प्राधान्य आहे. सो अशा प्रकारे नेक्स्ट आहे स्टेट क्राफ्ट अँड द नॅशनल इंटरेस्ट. हे म्हणजे काय, त्याच्या थिअरीज काय, हे मात्र आपण नेक्स्ट चॅप्टर मध्ये बघणार, नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहे. बट आजचा जो पार्ट आहे तो कम्प्लीट करायचा आहे, तो म्हणजे मी मगाशी कसं सांगितलं, स्टेट क्राफ्ट अँड, सॉरी हे आलं का परत, ओके हां हे वालं, की हा पार्ट राहिला आपला की स्ट्रक्चरल रिअल. हे तर थोडंसं दिसत नाही सुरुवातीला हा पार्ट, बट सांग आपण टोटल किती टाईप बघितले, 4 टाईपचे रिअलिझम बघितले. एक क्लासिकल, दुसरं स्ट्रक्चरल किंवा न्यू स्ट्रक्चरल म्हणजेच न्यू रिअलिझम. सो क्लासिकल रिअलिझम, न्यू रिअलिझम, क्लासिकल न्यू रिअल किंवा न्यू क्लासिकल, आणि तिसरं वालं पाहिलं ते म्हणजे फरीद झकारियाचं. बट आता तुम्हाला इथं बघायचं फरीद झकारियाचं कोणतं आहे, चौथं वालं आठवून बघा, मी तर थोडा डिस्ट्रॅक्ट झालो जरा. निओ क्लासिकल फरीद झकारियाचं आहे, आणि तिसरं असं कसं काय झालं इथं, केनेथ वॉल्स, ठीक आहे, लिबरल, एक सेकंड, डिस्ट्रॅक्शन झालं का, असं होतं, असं नाही व्हायला पाहिजे, लक्ष नसलं ना. ठीक, सो 4 टाईपचे रिअलिझम बघितलं होतं. एक क्लासिकल रिअलिझम, न्यू रिअलिझम, यस थर्ड वर्ल्ड रिअलिझम, ठीक आहे. सो मेन स्ट्रीम थेरी नाही त्याच्यामध्ये, लक्षात येत नाही, हरकत नाही, ठीक. सो हे पहा, हे वालं पहिलं स्ट्रक्चरल रिअलिझम, केनेथ वॉल्ट. सो नोट्स काढायला सुरुवात करा. स्ट्रक्चरल रिअलिझम, केनेथ वॉल्ट्स नाव आहे, केनेथ वॉल्ट्स. स्ट्रक्चरल रिअलिझम म्हणजे काय, संरचनात्मक वास्तववाद. त्याचं बुक आहे थिअरी ऑफ इंटरनॅशनल
पॉलिटिक्स. आता याचं मराठी करू नका, हे प्रॉपर नाव नाही, याचं पण मराठी कराल की आंतरराष्ट्रीय राजकारणाचे सिद्धांत. हे पुस्तक आहे, पुस्तकाचं नाव त्याचं मराठीत नाही, पुस्तक प्रॉपर नाव नाही, राईट. कॉन्स्टिट्यूशनला संविधान म्हणू शकतो, पण इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे, भारतीय संविधान, तर त्याचं नाव वापरलं असेल तरच येते. सो पुस्तकाचं नाव ते प्रॉपर नाव नेतं. सो तसंच द्यायचं, द थिअरी ऑफ इंटरनॅशनल पॉलिटिक्स हे त्याचं पुस्तक आहे. आणि तो डेटेंटे रिअलिस्ट. डेटेंटे रिअलिस्ट म्हणजे काय? डेटेंटे पिरियड आहे म्हणजे काय झालं समजून घ्या. आता डेटेंटे पिरियड कोल्ड वॉरच्या वेळेस सांगणारच आहे, पण आता परत सांगतो की 1945 ला वर्ल्ड वॉर संपलं, सेकंड. त्यानंतर 2 सुपर पॉवर राहिले, बाकीच्या सगळ्या पॉवर गायब झाल्या. या 2 सुपर पॉवर मध्ये शीतयुद्ध सुरू झालं. शीतयुद्ध काय होतं? एकमेकांच्या विरुद्ध शत्रुत्व, मिलिटरीली, इकॉनॉमिकली, एकमेकांचे ग्रुप फॉर्मेशन, सो एकमेकांच्या विरोधी कारवाई चालू होत्या. जेव्हा 1970चं दशक आलं, पर्टिक्युलरली 67 नंतर, त्यावेळेस या दोघांना लक्षात आलं की नाही, आपण दोघांनी पण एकमेकांसोबत कोऑपरेशन करायची गरज आहे. आणि ती का गरज आहे? विनाकारण आपण शस्त्रास्त्र स्पर्धा चाललोय. माझे 2000 अनुभव, माझे 4000 अनुभव, माझे 5000. म्हणजे जेव्हा 6000वर पोहोचले तेव्हा दोघांना कळालं, भाई 6000 अनुभव सांभाळायचं ना आपल्याला पण खर्चिक आहे, नकोय. मग याच्या पुढे जायचं नाही आपल्याला. दोघांनी अशा अनेक कारणावरून एकत्र यायचं ठरवलं. सो दोघांनी अशा अनेक कारणावरून एकत्र यायचं ठरवलं आणि सांगितलं की यस, आपण एक काम करणार आहे, ते म्हणजे दोघांनी कॉपरेशन करणार आहे. आणि ते कॉपरेशन म्हणजे डेटेंटे पिरियड, की मधला असं 10-15 वर्षाचा पिरियड होता की ज्या पिरियडमध्ये या 2 सुपर पॉवर मध्ये ऍक्च्युली वाद नसून दोघांमध्ये शांततेचं होतं. त्याला म्हणतो आपण डेटेंटे पिरियड. मग या त्या काळातला हा रिअलिस्ट आहे. कोण? केनेथ वॉल्स. ठीक आहे. एक मिनिट, व्हिडिओ ब्रेक झाला होता. हा, आता योग्य आता दिसतंय? येस. का ब्रेक होते अजून पण? नाही ना? ओके, ठीक आहे. ठीक. नेक्स्ट. सो पहा, आपण कुठे होतो? इथे, सॉरी. हां. सो कंटेक्स्ट काय बघा. लिबरल्स चॅलेंज टू द सो कॉल्ड टाइमलेस विजडम ऑफ रिअलिझम. रिअलिझम वाल्यांनी ना प्रूव्ह करून दिलं बाई की आम्हीच, आणि आम्ही जी मांडलेली थिअरी ना तीच सर्वोत्तम आहे इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये. त्यामुळे सगळीकडे रिअलिस्ट लोकांचा वाहवाही होत होती. जेव्हा क्लासिकल रिअलिझम आलं मॉर्गॅन्थ्यूचं, त्यावेळेस त्यांनी सांगितलं हे 6 प्रिन्सिपल, नॅशनल इंटरेस्ट, ह्युमन नेचर, एटसेट्रा एटसेट्रा. त्याच्यामुळे सगळीकडं वाहवाही होत होती की बस रिअलिझम हे बेस्ट आयडिओलॉजी. पण लिबरल्सनी त्याला चॅलेंज दिलं. की लिबरल्स काय म्हणले की तुम्ही म्हणताय की 2 सुपर पॉवर आहे, म्हणजे पॉवर सिकिंग मध्ये 2 जण आपापसामध्ये एकमेकांची पॉवरसाठी स्पर्धा सुरू होईल सत्तेसाठी, आणि एक दिवस जाऊन कन्फ्लिक्ट होईल, पण हे तर कोऑपरेशन करून राहिले. म्हणजे आम्ही सांगितलं चर्चेने उत्तर मिळतंय. सो लिबरल्स काय म्हणतात? चर्चा. आणि मग 2 त्या डेटेंटे पिरियड मध्ये जे चर्चा झाला ना, हे डायरेक्ट चॅलेंज होतं, आव्हान होतं रिअलिस्ट थिअरीला. हे तो कंटेक्स्ट आहे की त्यांनी सांगितलं आमचं टाइमलेस विजडम आहे की कोणत्याही टाइमात उचकून बघा रिअलिस्ट खरेत, याला चॅलेंज दिलं. दे ऑब्झर्व लॉट ऑफ कोऑपरेशन बिटवीन द डेटेंटे पिरियड, की त्यांनी खूप सारं सहकार्य बघितलं की 2 महासत्ता आहे ते ऍक्च्युली एकमेकांशी युद्ध करायच्या ऐवजी, एकमेकांशी पॉवर सत्ता संघर्ष करायच्या ऐवजी कोऑपरेशन करताय. सो ते चॅलेंज द व्ह्यू ऑफ इंटरनॅशनल पॉलिटिक्स, रिअलिस्ट व्ह्यू ऑफ इंटरनॅशनल पॉलिटिक्स ॲज अ स्ट्रगल फॉर. त्यांनी बघितलं आंतरराष्ट्रीय राजकारणाकडे बघितलं, आम्हाला आता तर असं वाटतंय की हे सत्ता संघर्ष नाही चालू, जे तुम्ही डिफाईन केलं तर रिअलिस्ट लोकांनी की सत्ता संघर्ष आहे म्हणून. हेन्स केनेथ वॉल्स रिइस्टॅब्लिश्ड अ टाइमलेस विजडम ऑफ रिअलिझम. म्हणूनच पुन्हा एकदा रिअलिझमचं सिग्निफिकन्स इमर्ज व्हावं म्हणून केनेथ वॉल्सनी थिअरी लिहिली, थिअरी ऑफ इंटरनॅशनल पॉलिटिक्स. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा या रिअलिझमला एक प्रकारे इम्पॉर्टन्स आलं. मग त्याची थिअरी काय बघा. पहिलं थिअरी त्यांनी मॉर्गॅन्थ्यू बद्दल काय सांगितलं बघा. ही डिसॅग्रीज विथ द मॉर्गॅन्थ्यूज ऍस्पेक्ट्स अँड द मेथडॉलॉजी. पहिल्यांदा त्यांनी सांगितलं मॉर्गॅन्थ्यू हा क्लासिकल रिअलिस्ट आहे. मग क्लासिकल रिअलिझम बद्दल डिस्कशन करायला सांगितल्यावर क्लासिकल रिअलिझम सोबतच त्याचे क्रिटिक्स पण लिहायच्यात. आणि क्रिटिक्स मध्ये क्लासिकल रिअलिझमचेच क्रिटिक्स कोण आहे? निओ रिअलिस्ट. बाकीचे तर आहेच, लिबरल्स आहेत, मार्क्सिस्ट आहे, बट निओ रिअलिस्ट त्याचे क्रिटिक्स आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. सो 2 क्वेश्चन येतात. एक क्वेश्चन येतो क्लासिकल व्हर्सेस निओ रिअलिझम, आणि दुसरा क्वेश्चन येतो निओ लिबरलिझम मध्ये ऑफेन्सिव्ह व्हर्सेस डिफेन्सिव्ह. त्याने 2 गोष्टीवर क्रिटिसाइज केलं. पहिली गोष्ट मेथोडॉलॉजी. मेथोडॉलॉजी म्हणजे काय? पद्धती. कशी पद्धत?
की तुम्ही ह्युमन नेचर वापरले इंटरनॅशनल पॉलिटिक्स आणि सांगताय एका बाजूला की स्टेट इम्पॉर्टंट घटक आहे, माणूस नाही. मग हे दोन्ही चुकीचे आहेत ना, ही मेथड सायंटिफिक नाहीये. मग आता डिफरन्स काय असतो क्लासिकल मध्ये आणि सायंटिफिक मध्ये? सो जे क्लासिकल थेरिस्ट आहे ते माणसाचं नेचर वापरतात, आणि जे सायंटिफिक थेरिस्ट आहे जे ह्युमन नेचर वापरत नाही आपल्या थिअरी बिल्ड करण्यासाठी, त्याचा ह्युमन नेचर थ्रू आपले सिद्धांत सांगत नाही, ती लोक स्वतःला म्हणतात आम्ही सायंटिफिक आहे. सो ते काय पहिल्यांदा म्हणतात की मॉर्गन थियूचा अप्रोच ह्युमन नेचर आहे, क्रिटिसाइज केलं कारण सायंटिफिक अप्रोच पाहिजे. अकॉर्डिंग टू द हिम सायंटिफिक प्रिन्सिपल्स कॅनॉट बी बेस्ड ऑन द ह्युमन नेचर. माणसाच्या स्वभावावर सायंटिफिक प्रिन्सिपल्स बेस्ड असू शकत नाही. माणसाचा स्वभाव आज असायचा उद्या असायचा लहरी मध्ये, ठीक आहे, सो सांगू शकत नाही काय होईल. सो ते सायन्स मात्र आज पण न्यूटनचा लॉ तोच आहे ना, चेंज होत नाही ना, पण आपला स्वभाव चेंज होत आलाय. सो ह्युमन नेचरवर असलेली थिअरी सायंटिफिक म्हणू शकत नाही. मॉर्गन थ्यूज अनालिसिस इज अ युनिट लेवल अनालिसिस. युनिट म्हणजे एकदम घटक, अणु लेवल म्हणा त्याला. सो अणुच्या स्तरावरील त्याचं हे विश्लेषण आहे. त्याला काय वर्ड आहे एक्झॅक्ट मी तुम्हाला बघून सांगतो, बट माझ्यामध्ये तर तेच असणार आहे, एकदम युनिट लेवलला. ॲटॉमिक लेवल म्हणजेच असतो, बट एकक लेवलला, ठीक आहे. युनिट म्हणजे एकक. सो एकक लेवल म्हणजे स्तर, एकल स्तरीय विश्लेषण झालं. त्याला काय लागतंय, मराठी काय लय अवघड आहे का? सी, दुसरी गोष्ट तुम्हाला इंग्लिश मधून पण माहिती पाहिजे. बरेच मुलं म्हणले सर की नाही सर आम्हाला मराठीमधून पीडीएफ मारा. नाही, मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं इंट्रोडक्शन मध्ये, इंटरनॅशनल पॉलिटिक्स, इंटरनॅशनल रिलेशन हे मराठीत घडत नाही. असं झालं का की काल मोदीजी युक्रेनला गेले होते आणि तिथं सांगितलं कुठंतरी मराठीमध्ये पोरं एमपीसीच्या डिस्क्रिप्टिव्ह साठी ऑप्शनल तयार करत असताना मराठीतून तयार करत असतील, सो मी स्पीच मराठीतून देणार का? युएसएने स्वतःची नॅशनल सिक्युरिटी डॉक्ट्रिन आणली, राष्ट्रीय सुरक्षा सिद्धांत म्हणा किंवा डॉक्ट्रिनला काय म्हणतात, सिद्धांतच म्हणतात, राईट. सो राष्ट्रीय सुरक्षा सिद्धांत आणला आणि त्याच्यात सांगितलं नाही एमपीसीची पोरं तयार करत असतील आपण मराठीत तयार करूया. नाही, फॉरेन पॉलिसी ही इंग्लिशमध्ये डेव्हलप झालेली आहे. मग त्यांनी जे वर्ड वापरलेले ना, प्रत्येक वेळेस मी सांगायला येणार आहे मराठीमधून किंवा कोणी टीचर नाही येणार आहे, तुम्हाला काही इंग्लिशमधले वर्ड सुद्धा माहिती असले पाहिजेत, जेणेकरून ते मराठीमध्ये सुद्धा कन्वर्ट केलं. ऍटलीस्ट इंग्लिशमधले आर्टिकल्स वाचल्यावर, न्यूज वाचल्यानंतर कळेल तरी की बाई काय म्हणून राहिले ते, पॉलिटिक्स कुठं चालले, ठीक आहे. सो युनिट लेवल अनालिसिस दिलं. युनिट लेवल कुणी? मॉर्गन थिनी. मग युनिट लेवल अनालिसिस म्हणजे काय सांगतो, एक्सप्लेन करतो, ठीक आहे. थोडंसं झूम करतो, ठीक. सो युनिट लेवल अनालिसिस म्हणजे काय पहा. सो त्यांच्या म्हणण्यानुसार ही इंटरनॅशनल पॉलिटिक्स दिसते, ठीक आहे. पेन चेंज करतो जरा अजून स्पष्ट दिसेल. सो हे इंटरनॅशनल पॉलिटिक्स आहे, बरोबर. आणि ह्या इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये हे मेन घटक आहेत कोणाच्या म्हणण्यानुसार? क्लासिकल रिअलिस्ट, निओ लिबरलिझम. आणि त्यांचं म्हणणं काय, मेन घटक कोण आहेत? मग हे सगळे मेन ऍक्टर्स, देश, द स्टेट, राज्य, हे मेन ऍक्टर आहे. म्हणजेच काय, यातलं त्यांनी युनिट स्टडी केला बघ. हा एक या युनिटच्या स्टडीवरून सांगितलं की इंटरनॅशनल पॉलिटिक्स कसं, याला म्हणतात युनिट लेवल अनालिसिस. आता दुसरं काय बघा, बट जो केनेथ वॉल्टचा अप्रोच आहे तो सिस्टीम लेवल अनालिसिस. त्यांनी काय सांगितलं, मी ही युनिट नाही बघितली, मी काय बघितलं, मी ही सिस्टीम बघितली. ही सिस्टीम काय, सिस्टीम अनार्किकल आहे. म्हणजेच काय, एक प्रकारे किऑस, अराजकता मांडलेली. आंतरराष्ट्रीय पॉलिटिक्स मध्ये कोणीही एक सार्वभौम नाही, सगळे देश आपापले सार्वभौम आहे, पण यांच्यावरती कोण आहे? कोणीच नाही, एक सिस्टीम नाहीये. जशी देशामध्ये एक सिस्टीम आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट, सुप्रीम कोर्ट, पार्लियामेंट, आणि त्यांच्या अंडर सगळं येतं, बट तशी जगामध्ये एक अशी सिस्टीम नाहीये की ज्यांच्या अंडर संपूर्ण येईल. युनायटेड नेशन याच्यात येत नाही, लक्षात ठेवा. युनायटेड नेशन एक अशी इन्स्टिट्यूशन होतं जिथं सगळे येऊन गप्पा मारतात, त्यांच्याकडे काही अथॉरिटी नाही की कोणत्या देशात जाऊन ते काही करून आणते म्हणून, ठीक आहे. सो ही झाली सिस्टम. पहिला डिफरन्स झाला क्लासिकल वर्सेस रिअलिझम मध्ये, युनिट लेवल अप्रोच वर्सेस सिस्टीम लेवल. सिस्टीम लेवल म्हणजे व्यवस्थेच्या पातळीवरतील विश्लेषण, आणि हे झालं एकक पातळीवरील विश्लेषण. मॉर्गन थ्यूज अप्रोच इज अ बॉटम अप अप्रोच, त्याला रिडक्शनिस्ट म्हणतात. बॉटम अप अप्रोच म्हणजे काय, हे बॉटमला आहेत ना घटक, आणि इथून पुढे इंटरनॅशनल पॉलिटिक्स सुरू होतं, वरती जातं सिस्टीम लेवल पर्यंत, नॅशनल लेवल, रिजनल लेवल, इंटरनॅशनल लेवल किंवा ग्लोबल लेवल. मग हे बॉटम अप अप्रोच. पण याचं काय, टॉप डाऊन अप्रोच आहे. सिस्टीम बघितली आधी कशी आहे, सिस्टीम वरून ऍक्टर्स डिफाईन होतात. उदाहरण सांगितलं मग, ठीक आहे. ही डझंट बिलीव्ह दॅट पॉवर इज अन एंड अँड मीन बोथ. त्याचं म्हणणं आहे, मॉर्गन थ्यूने 6 प्रिन्सिपल दिले होते, त्याच्यात दुसरी गोष्ट सांगितली होती, ड्युएल नेचर ऑफ पॉवर. नॅशनल इंटरेस्ट सुप्रीम आणि नॅशनल इंटरेस्ट काय, पॉवर मिळवणं. बट पॉवरचा स्वभाव कसा आहे, 2 प्रकारचा आहे. एक म्हणजे पॉवर हे साधन पण आहे, साध्य पण आहे. पण हे त्याला क्रिटिसाइज करतो की असं नाहीये.
म्हणजे त्याच्या म्हणण्यानुसार काय, पॉवर इज अ मीन, फक्त पॉवर हे एक माध्यम आहे, साधन आहे. मग साध्य काय करायचंय आपल्याला, पॉवर कशासाठी पाहिजे, सुरक्षता. भारताची सुरक्षितता मेंटेन ठेवण्यासाठी मिलिटरीसाठीच मिलिटरी नाही. म्हणून त्याने सांगितलं पॉवर इज अ मीन आणि सिक्युरिटी इज द एंड. साध्य काय करायचंय, सिक्युरिटी, स्वतःची सुरक्षता. म्हणून त्याला म्हटलेले सिक्युरिटी मॅक्सिमायझर, की याचं उद्दिष्ट हे होतं की प्रत्येक राष्ट्र आपली स्वतःची सुरक्षितता सर्वोच्च राहील, सर्वोत्तम राहील, यासाठी प्रयत्न करत असतो. त्याचं ते टार्गेट आहे आणि त्यासाठी त्याला पॉवर घ्यावं लागते, कारण त्यातून सुरक्षता मेंटेन राहणार आहे. सो पॉवर हे मीन आणि एंड दोन्ही नाही. म्हणजेच काय, स्टेट्स आर सिक्युरिटी मॅक्सिमायझर्स आणि नॉट ए पॉवर मॅक्सिमायझर्स. जे की क्लासिकल वाले काय म्हणले होते, स्टेट हे पॉवर मॅक्सिमायझर, म्हणजे जास्तीत जास्त पॉवर मिळवण्याच्या मागे लागलेले आहेत. पण तसं नाही, स्टेट्स आर द सिक्युरिटी मॅक्सिमाइज, जास्तीत जास्त सुरक्षितता मिळवण्याच्या पाठीमागे लागलेले आहे. हेन्स ही कॉल्ड ॲज अ डिफेन्सिव्ह रिअलिस्ट. म्हणून त्याला डिफेन्सिव्ह रिअलिस्ट असं म्हटलं जातं. म्हणजे काय, तो डिफेन्सिव्ह अप्रोच मध्ये तो सांगतोय मला माझी सुरक्षितता करायची, ठीक आहे, मला माझा नॅशनल इंटरेस्टसाठी वॉर करायचं असं नाही सांगत, मला माझ्या सुरक्षितता करायची आहे आणि त्यासाठी लागणारी पॉवर मी मिळवणार आहे. बट पॉवर बद्दल बोलतोय, पॉवर तर पाहिजे, म्हणून तो रिअलिस्ट पण आहे. बट ती पॉवरचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, उद्दिष्ट काय, तर सिक्युरिटी, म्हणून तो डिफेन्सिव्ह रिअलिस्ट झाला. ठीक आहे. सेकंड पर्स्पेक्टिव्ह बघा आता काय, केनेथ वॉल्ट्स. इंटरनॅशनल पॉलिटिक्स काय, सिस्टीम ऑफ सॉव्हरेन स्टेट. ही सिस्टीम आहे एक इंटरनॅशनल पॉलिटिक्स मध्ये, पूर्ण सिस्टीम आहे आणि त्याच्यात खूप सारे हे सॉव्हरेन स्टेट्स आहेत, राईट. नो कॉमन ऑथॉरिटी अँड इंटरनॅशनल. आता मग काय बघा, त्यांनी कसं क्रोनॉलॉजी दिली बघा. इंटरनॅशनल पॉलिटिक्स आहे, तिथं भरपूर सारे सार्वभौम असलेले स्टेट्स आहेत, त्याच्यामुळे इंटरनॅशनल ऑथॉरिटी कोणीच नाही. त्याच्यामुळे इंटरनॅशनल लेवलला सॉव्हरेन पण कोणीच नाही, सार्वभौम कोणीच नाही. परिणामी काय, इंटरनॅशनल लेवलला सगळा किओस आहे, अराजकता आहे, अनार्की माजलेली. इंटरनॅशनल पॉलिटिक्स इज अनार्किकल. आणि म्हणून लोक काय करतात, सेल्फ हेल्प, त्याच्यावरची कोणीच नाही, त्याच्यामुळे त्यांच्यावर डिपेंड राहत नाही, म्हणून सेल्फ हेल्पवर जातात. इथं तुम्हाला कॉमन गोष्टी सापडते. क्लासिकल वाले पण काय म्हणले, सेल्फ हेल्प डिपेंड इम्पॉर्टंट आहे. सो हे काय म्हणतात, सेल्फ हेल्प. डोमेस्टिक मध्ये तसं नाहीये. डोमेस्टिक मध्ये एक हायरार्की आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, लोकल पंचायत गव्हर्नमेंट, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम, ही हायरार्की. यांना सेल्फ हेल्पला जायची गरज नाही, कारण यांचं प्रोटेक्शन करण्यासाठी यांचं प्रोटेक्शन हे करू शकतात. पण अल्टिमेटली जाऊन सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट, त्याचं प्रोटेक्शन करायवरती कोण नाहीये. म्हणून प्रत्येक देशाला स्वतःची सेल्फ हेल्प जपणं गरजेचं आहे. म्हणून त्यांनी हे डिस्टिंग्विश केले डोमेस्टिक पॉलिटिक्स आणि इंटरनॅशनल पॉलिटिक्स पेक्षा. नो फंक्शनल डिफरन्शिएशन इन डोमेस्टिक पॉलिटिक्स, ॲज जस्ट समजून सांगितलं. स्टेट डिफर्स ओनली इन टर्म्स ऑफ कॅपॅबिलिटीज. म्हणजे त्यांनी काय सांगितलं बघा, की डोमेस्टिक पॉलिटिक्स मध्ये काय होतं, की असं म्हणत नाही आता महाराष्ट्र राज्य त्याच्यात कॅपेबिलिटी वेगळी, पण महाराष्ट्र राज्य म्हणते का मी सुपेरियर आहे, मिलिटरीली सुपेरियर आहे, मी मिलिटरी स्वतःची चालू ठेवू, माझे पोलीस चांगले आहेत आणि मग त्याच्यामुळे मी बिहारवर अटॅक करू शकतो, हल्ला करू शकतो, बिहार डॉमिनन्स करू शकतो त्यांच्यापेक्षा. नाही नाही, गुजरातची पॉवर वाढत चालली, मला माझी पॉवर वाढवायची नाही. ते फक्त माझी क्षमता एवढी आहे, मी माझ्या देशामध्ये एवढं कॉन्ट्रीब्युशन करू शकतो, या पद्धतीचं राजकारण असतं. म्हणून सांगितलं त्यांनी, पॉवर वगैरे गोष्टी इथं नसतात, पण आंतरराष्ट्रीय मात्र लेवलला ह्या पॉवर गोष्टी आहेत आणि म्हणून प्रत्येक राज्याला स्वतः सेल्फ हेल्प करावी लागते. टिल द स्ट्रक्चर डझंट चेंज, इंटरनॅशनल पॉलिटिक्स विल नॉट चेंज अँड हेन्स ही एस्टॅब्लिश अ टाइमलेस विजडम ऑफ रिअलिझम. मग त्यांनी काय सांगितलं, मग तुम्ही लोक जरी किती बदलले, सपोज दोन देशामध्ये डेटेंटी पिरियड मध्ये काय झालं, दोन देशांमध्ये कोऑपरेशन, भले दोन देशांमध्ये कोऑपरेशन होईल, पण जोपर्यंत इंटरनॅशनल लेवलचं जे पॉलिटिक्स आहे आणि तिथली जी संरचना आहे, तिथली जी रचना आहे, म्हणजेच काय अनार्की, ती बदलत नाही, तोपर्यंत हे पॉवर गेन करण्याची, पॉवर मिळवण्याची जी भूक आहे ती संपणार नाही. म्हणजेच काय, पॉवर इज स्टेट इज अ और इंटरनॅशनल पॉलिटिक्स इज पॉवर ड्रिवन, इट इज अन स्ट्रगल फॉर पॉवर. भले डेटेंटी पिरियड असू द्या, नाही तर कोणताही पिरियड असू द्या, इट इज स्ट्रगल ऑफ पॉवर. हे त्यांनी प्रूव्ह केलं. म्हणजेच काय, पुन्हा एकदा रिअलिझमचा सिग्निफिकन्स आणला. म्हणून आजचा क्वेश्चन लिहा. नेक्स्ट क्वेश्चन, 2-3 क्वेश्चन आहेत, ठीक आहे. लिहा पहिला क्वेश्चन, सॉरी, क्वेश्चन नंबर 1. डिस्टिंग्विश बिटवीन classical realism and न्यू रिअलिझम. मराठी सांगतो, नव वास्तववाद
आणि क्लासिकलला शब्द शोधा, मी पण आता विसरतोय नेमकं, बट क्लासिकल ठीक आहे, पारंपरिकच असणार आहे मे बी. या दोन्ही मधला तुलना करा, या दोन्हीमध्ये तुलना करा, कम्पेअर करा, ठीक आहे. डिस्टिंग्विश म्हणजेच कम्पेअर करा, त्याच्यामध्ये सिमिलरिटी पण करा, ठीक आहे. सो इंग्लिशवाल्यांनी ते दुसरा क्वेश्चन नंबर 2, इथे क्वेश्चन आहे बघा. व्हाय केनेथ वॉल्स हॅज बीन रेफर्ड ॲज डिफेन्सिव्ह रिअलिस्ट. म्हणजेच मराठी सांगतो, केनेथ वॉल्सला डिफेन्सिव्ह रिअलिस्ट आहे असं का म्हटले जाते? सिंपल प्रश्न, ठीक. क्वेश्चन नंबर 3, नववास्तववादी विचारवंतांनी वास्तववादाचे महत्व कशा प्रकारे टिकवून ठेवले आहे? हा 20 मार्कर क्वेश्चन आहे. म्हणजे तुम्हाला त्याच्यात काय सांगावं लागेल, अगोदर सुरुवात करावं लागेल, वास्तववाद म्हणजे काय, आणि वास्तववादामध्ये कशा प्रकारे मेन क्लासिकल रिअलिझम आलं, त्या क्लासिकल रिअलिझमला लिबरल लोकांनी कसं चॅलेंज केलं, आणि मग पुढे जाऊन पुन्हा एकदा त्याचं विजडम, टाइमलेस विजडम, त्याचं महत्व पुन्हा एकदा केनेथ वॉल्सनी कसं रिवाईव्ह केलं, ही स्टोरी पूर्ण लिहिली 20 मार्काला, की हा प्रश्न तयार होतो, ठीक आहे. मग याचा ऍडव्हान्टेज काय बघा, ऍडव्हान्टेज ऑफ स्ट्रक्चरल रिअलिझम, इट एलिमिनेट्स द रोल ऑफ ह्युमन एजन्सी. त्यांनी सांगितलं ह्युमन बिहेवियरवरती जे डिपेंडंट आहे ते काही रिलायबल नाही, ते बाजूला सारलं, की तुम्ही ह्युमन, म्हणजे याचा अर्थ काय समजून, याचा अर्थ असा आहे की लीडर कोणी येऊ द्या, पॉलिटिक्स तेच, नेहरू येऊ द्या, इंदिरा गांधीजी येऊ द्या, लालबहादूर शास्त्री येऊ द्या, राजीव गांधी येऊ द्या, पी व्ही नरसिंहराव येऊ द्या, वाजपेयी येऊ द्या, मनमोहन सिंग येऊ द्या, किंवा मोदीजी येऊ द्या, इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये तेच आहे मेन अंडरलाईन थीम. पॉवर पाहिजे तुम्हाला, जास्तीत जास्त ही कंट्रीची डेव्हलपमेंट करायची आहे, इकॉनॉमिक पॉवर, ट्रेड पॉवर, कल्चरल पॉवर, मिलिटरी पॉवर, सगळ्या ह्या अँगलनी पॉवर डेव्हलप करायचं चालायचं, डिप्लोमॅटिक पॉवर, पॉलिटिकल पॉवर इम्प्रूव्ह करत चालायची, हे अंडरलाईन थीम आहे. सो ह्युमन नेचरवरती डिपेंडंट होतं ते, गेल राईट. नेक्स्ट, स्ट्रक्चर कन्स्ट्रेन द चॉईसेस. म्हणजेच काय, की आपण जरी म्हणलं की मी सॉव्हरीन आहे, सार्वभौमत्व आहेत माझ्या देशाला, तरी पण माझ्या ज्या चॉईसेस आहेत, मला ज्या गोष्टी निवडायच्या आहेत, त्या वरच्या स्ट्रक्चरमुळे मला काहीतरी मर्यादा आलेल्या आहेत. मी त्या मर्यादा एक्सप्लेन करून सांगितल्या. उदाहरणार्थ जर कोल्ड वॉर चालू आहे 2 देशांमध्ये, तर आपल्यावर मर्यादा आली होती, आपल्याला रशियाला पूर्णपणे डावलता येणार नाही, म्हणून तर आपल्याला नॉन अलाइनमेंट राहावं लागलं. आताची सिच्युएशन अशी, युनिपोलॅरिटी, आपल्याला युएसए डावलून चालणार नाही, मर्यादा आहेत. म्हणून तर जेव्हा फर्स्ट टाइम असं झालं, नाही तर बघा आतापर्यंत कधीच नाही, 1971 माझ्या 30 वर्षात कधी मोदीजी युक्रेनला गेले नाही. आता का जावं लागलं? चॉईस नव्हती, इंडियाचं नाही स्टँड होता, पण जावं लागलं कारण इंटरनॅशनल पॉलिटिक्स डिमांड करते की तुम्ही बॅलन्स राहिले पाहिजे. जर तुम्ही रशियाला जाऊन व्हिजिट करत असाल, युक्रेनला नाही जात असाल, तर तुम्हाला दिसतं इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये तुम्ही क्लिअर कट रशियन साईडनी, सो त्या ब्लॉकमध्ये असा मेसेज जाईल, हे मर्यादा आल्या इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये, राईट. नेक्स्ट, स्ट्रक्चर ऑफ इंटरनॅशनल पॉलिटिक्स डझंट गिव्ह ऑटोनॉमी ऑर द चॉईस. सो तुम्हाला दिसते तुम्हाला स्वायत्त, पण तुम्हाला स्वायत्त मिळत नाही, हे त्याचा ऍडव्हान्टेज. मग मी हा क्वेश्चन तुम्हाला ऍड्रेस करायला सांगितला होता. कसा डिफरन्स आहे, मॉर्गॅन्थो म्हणजे क्लासिकल, केनेथ वॉल्स म्हणजे डिफेन्सिव्ह किंवा न्यू रिअलिस्ट. यांच्यातला डिफरन्स कोणता होईल? मेथोडॉलॉजी, एकाने ह्युमन नेचर वापरलं, एकाने सायंटिफिक अनालिसिस, एकाने युनिट लेवल अनालिसिस, एकाने सिस्टीम लेवल अनालिसिस. अप्रोच, ह्युमन नेचर अप्रोच घेतला, नॅशनल इंटरेस्ट, पॉवर स्ट्रक्चर अप्रोच घेतला, एक्सेट्रा. पॉवर एक म्हणतो पॉवर मॅक्सिमायझर आहे स्टेट्स, दुसरा म्हणतो सिक्युरिटी मॅक्सिमायझर आहे. आणि क्लासिकल वर्सेस न्यू रिअलिझम, त्यातलं स्ट्रक्चरल रिअलिझमची ही डिबेट आहे असं सांगितलं, ठीक आहे. सो नेक्स्ट, इथं मियर शायमर आहे, ठीक आहे. हा, सो लिहा नेक्स्ट टॉपिक. सो मियर शायमर, सो दुसरं मी सांगितलं होतं, एक डिफेन्सिव्ह रिलिस्ट, हा ऑफेन्सिव्ह रिलिस्ट, मियर शायमर, ठीक आहे. त्याचं बुक आहे द ट्रॅजेडी ऑफ ग्रेट पॉवर पॉलिटिक्स. नाव सुंदर आहे बघा, ग्रेट पॉवर पॉलिटिक्स. पॉवर पॉलिटिक्स आहे ते, ग्रेट आहे आणि त्याची ट्रॅजेडी आहे. किती सुंदर नाव आहे. 2001 साली बुक लिहिलेले, आणि तो पोस्ट कोल्ड वॉर रिअलिस्ट. आता फरक समजून घ्या काय झालं. पहिल्यांदा कोल्ड वॉरच्या दरम्यान रिअलिझम आलं, त्यांनी सांगितलं 2 सुपर पॉवर आहे, स्टॅबिलिटी, कारण का स्टेट मॅक्सिमाइज करत राहणार आहे पॉवर, कारण त्यांना ते पॉवर मॅक्सिमायझर आहेत. डेटेंटी पिरियड आला, लिबरलिझम मध्ये आम्ही जिंकलो, कारण का स्टेट कोऑपरेशन पण करतात, ते काय भांडणच करत नाही. त्याच्यानंतर डेटेंटी पिरियड मध्ये केनेथ वॉल्स आला, त्यांनी काय सांगितलं, नाही इंटरनॅशनल स्ट्रक्चर सेम आहे, त्याच्यामुळे हे पॉवर मॅक्सिमायझेशन चालूच राहील, फक्त आता ऑब्जेक्टिव्ह वेगळे, स्वतःची सिक्युरिटी. पण पुन्हा एकदा रिअलिस्टला चॅलेंज उभं राहिलं. कुठे चॅलेंज उभं राहिलं? कोल्ड वॉर एंड झाला.
कारण रिअलिस्ट एक्सप्लेनच करू शकले नाही कोल्ड वॉर का संपलं. जर त्यांच्या म्हणण्यानुसार स्टॅबिलिटी थिअरीनुसार जर 2 सुपर पॉवर असतील तर ही गोष्ट आता पुढे जाणार नाही, ही तर चालू राहील, युद्ध होणार नाही. किंवा त्यांच्या म्हणण्यानुसार हे 2 सुपर पॉवर युद्ध पॉवर वाढत जाते, स्वतःची शस्त्रास्त्र स्पर्धा होईल आणि एक दिवस युद्ध होईल. पण युद्ध झालंच नाही, एक जण कोलॅप्स होऊन पडला. मग तुमची थिअरी फेल गेली काय? म्हणजे चॅलेंज उभं राहिलं रिअलिझमवरती. आणि मग पुन्हा एकदा पोस्ट कोल्ड वॉर पॉलिटिक्स स्कॉलर आला, तो म्हणजे मेयरशायमर. 2001 साली त्यांनी ते बुक मांडलं आणि त्या बुकमधून पुन्हा एकदा रिअलिझमचं सिग्निफिकन्स समजून सांगितलं. काय बघा, कंटेक्स्ट काय, आफ्टर द एंड ऑफ कोल्ड वॉर, शीतयुद्ध संपल्यानंतर, इन्क्रीज इन इंटरनॅशनल लॉज अँड ऑर्गनायझेशन्स, इन्क्रीज इन इकॉनॉमिक इंटरडिपेंडन्स. आता हे काय समजून घ्या. ज्यावेळेस कोल्ड वॉर संपलं शीतयुद्ध, त्याच्यानंतर काय सुरू झालं, युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन द क्लायमेट चेंज, UNFCCC, WTO, ट्रेड निगोशिएशन. सो आंतरराष्ट्रीय लेवलला LPG रिफॉर्म झाले, बऱ्याचशा देशांमध्ये लिबरलायझेशनचे रिफॉर्म झाले, ओपन अप झाल्या इकॉनॉमीज. त्याच्यामुळे लोकांची सोसायटी ज्या इकॉनॉमी झाल्या त्या इंटरडिपेंडंट झाल्या. उदाहरणार्थ, एखादी युरोपमध्ये कॉम्प्युटर बनवायचा असेल, PC बनवायचा असेल, त्याचे कॉम्पोनंट, काही कॉम्पोनंट येतात ते चायनामधून, काही इंडियामधून, काही ऑस्ट्रेलियामधून मिनरल्स येतात. ते मिनरल्स साऊथ कोरिया एक्सेट्रा जातात, तिथं सेमीकंडक्टर इंडस्ट्री आहे. साऊथ कोरिया, तायवान एक्सेट्रा. चायनामध्ये हार्डवेअर बनते, इंडियामध्ये सॉफ्टवेअर बनते आणि फायनली ते सेल होते. सो ही इंटरडिपेंडंट बनली एकमेकांवरती आणि ती बनत चालली. याच्यामुळे काय झालं, मी अननेसेसरी साऊथ कोरियासोबत फाईट केली, तायवान सोबत फाईट केली, सेमीकंडक्टर माझी बंद झाली. तुम्ही आता कोविडमध्येच बघा, सेमीकंडक्टर नव्हतं, गाड्यांचं किती वेटिंग लागत होती 4 व्हीलर्सची. सो सांगण्याचं उद्दिष्ट काय, की LPG म्हणजे कोल्ड वॉर संपल्यानंतर खूप सारे इंटरनॅशनल रूल्स, रेग्युलेशन, लॉज यायला लागले, युनायटेड नेशनचं फंक्शन चांगलं व्हायला लागलं. मग हे जे अगोदर म्हणत होते की इंटरनॅशनल ऑथॉरिटी नाहीये ना, इंटरनॅशनल कॉपरेशन आहे, त्याला चॅलेंज आलं. दुसरं, इकॉनॉमिक इंटरडिपेंडन्स झाल्यामुळं लोक पॉवर घेणार नाही. आता इकॉनॉमिक पॉवर बद्दल बोलायला लागले, मिलिटरी पॉवर बद्दल नाही, ट्रेड निगोशिएशन नाही, आपल्या दोघांना युद्ध नाही करायचं बाबा. तुम्हाला वाटतं ना माझ्याकडे जास्त शस्त्र आहेत, मी काढून ठेवतो, बंद करून ठेवतो, तुम्ही माझ्याकडे गन ठेवतो, बुलेट तुम्हाला देतो, ठीक आहे, बट ट्रेड करा, व्यापार करा. हे इकॉनॉमिक इंटरडिपेंडन्स आल्यामुळं पुन्हा एकदा रिअलिझमचं चॅलेंज आलं आणि मग पुन्हा एकदा लिबरलिझम स्ट्रॉंगेस्ट पोझिशनला आलं. आणि इथे नवीन फॉर्म ऑफ लिबरलिझम आलं, नव उदारमत्वाचं आलं. आणि त्याचा हायेस्ट फॉर्म काय होता, एस्टॅब्लिशमेंट ऑफ WTO. ही पुन्हा मग आता मेयरशायमरने काय केलं, ही रिएस्टॅब्लिश टाइमलेस विजडम ऑफ. पण त्यांनी पुन्हा एकदा रिअलिझमचं सिग्निफिकन्स आलं. कसं बघा, त्यांनी सांगितलं, द कंडिशन ऑफ अनार्की प्रेशरायझेस स्टेट्स टू गो फॉर अक्वायरिंग पॉवर. त्यांनी काय सांगितलं की अनार्की इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये आहेच आणि ते लोकांना सांगते, म्हणजे लोक म्हणजे कोण, स्टेट्स, राज्य, देशांना सांगते की तुम्हाला पॉवर अक्वायर करावी लागणार आहेच. देर इज नो डाऊट इन इट. आणि ते तुम्हाला आता दिसून येईल. मेयरशायमरचा सिग्निफिकन्स ना या कंडिशनला दिसून येईल. ऑफेन्सिव्ह रिअलिझम, प्रत्येक कंट्री आपली पॉवर वाढत चाललाय, मिलिटरी मॉडर्नायझेशन. इंडिया पाकिस्तानवादी, इंडिया चायना, चायना तैवान, चायना साऊथ कोरिया, चायना जपान पण आहे मोठा, ठीक आहे, साऊथ कोरिया, नॉर्थ कोरिया, रशिया युक्रेनला सपोर्ट करतो युरोप, म्हणून युरोप व्हर्सेस रशिया पण चालू झाले. वेस्ट एशियामध्ये या, इस्रायल पॅलेस्टिनला सपोर्ट करतो इराण, US सपोर्ट करते सौदी अरेबियाला, बट सौदी अरेबिया इराणच्या अपोजिटमध्ये. इराण आणि USA, इराण आणि सौदी अरेबिया, UAE आणि सौदी अरेबिया थोडेसे कन्फ्लिक्ट, UAE आणि इराण. UAE सपोर्ट करतोय इस्रायलला पण आणि पॅलेस्टिनला पण, सो ते न्यूट्रल आहे. एवढे सारे कन्फ्लिक्ट चालू आहे आणि सगळ्यांचे सौदी अरेबिया, इराण याला चॅलेंज करते टर्की, कारण त्याला इस्लामिक वर्ल्डचा रूलर व्हायचं. सो हे काय, सगळेजण आपली आपली पॉवर अक्वायर करत चालत. म्हणजे इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये किओस असल्यानंतर पॉवर अक्वायर करणार हे मेयरशायमरचं स्टेटमेंट ट्रू आहे. मग आता कम्पॅरिझन बघा सगळ्यांमध्ये, मॉर्गनथ्यू, केनेथ वॉल्स, मेयरशायमर, 3 जण लक्षात ठेवा. या तिघांचं कम्पॅरिझन कसं आहे बघा. सो पॉवर मॅक्सिमायझिंग मध्ये कोण बोलतो की जास्तीत जास्त पॉवर पाहिजे, कोण बोलतो, क्लासिकल, मॉर्गनथ्यू. बट त्यांनी काय केलंय, युनिट लेवल अनालिसिस केले, त्यांनी स्टेटच्या पर्स्पेक्टिव्हने केले. सो समजून घ्या, इंटरनॅशनल पॉलिटिक्स हे स्टेट पर्स्पेक्टिव्ह, याला म्हणतात युनिट लेवल अनालिसिस, याला म्हणतात सिस्टीम लेवल. बट पॉवर मॅक्सिमाइज, सो मॉर्गनथ्यू काय बोलतो, पॉवर मॅक्सिमम पाहिजे, बट स्टेटला पॉवर मॅक्सिमाइज करावं लागेल, कारण का स्टेटचं नेचर सेल्फिश म्हणून. सो हे झालं पॉवर मॅक्सिमायझर बट युनिट लेवल अनालिसिस. मग कोण येतो, मॉर्गनथ्यू. दुसरं, पॉवर मॅक्सिमायझेशन बद्दल कोण बोलतं, आता जस्ट बघितलं मेयरशायमर, बट तो स्टेट लेवल अनालिसिस करतोय का, नाही, तो इंटरनॅशनल पॉलिटिक्स मध्ये अनार्की म्हणून सांगतो. मग तो काय करतोय, सिस्टीम लेवल अनालिसिस, बट पॉवर मॅक्सिमायझेशन बद्दल कोण बोलतंय, मेयरशायमर. तिसरं,
सिक्युरिटी मॅक्सिमायझेशन बद्दल कोण बोलतोय? डिफेन्सिव्ह रिअलिस्ट केनेथ वॉल्स. बट तो सिस्टीम लेवल अनालिसिस करतोय. सो सिक्युरिटी मॅक्सिमायझर प्लस सिस्टीम लेवल अनालिसिस कोण करतोय? केनेथ वॉल्स. सो असं कंपॅरिझन तुम्हाला स्ट्रक्चर हे नोट्स मध्ये पाहिजे, हे सेंटेन्स मध्ये होतं. असं डायग्राम काढायचे नाही आन्सर मध्ये, ठीक आहे? हे तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे शब्दामध्ये. सो हा हे लिहू शकता तुम्ही, म्हणजे हे अशा पद्धतीने, आणि हे शब्दात लिहिता यावं म्हणून मी असा फॉर्म्युला पण दिलेला आहे. मॉर्गॅन्थ्यू युनिट लेवल प्लस पॉवर सिकिंग. पॉवर सिकिंग म्हणजे काय? बोथ पॉवर इज अ मीन पण एंड पण, साधनपणे साध्यपणे. युनिट लेवल म्हणजेच काय? ह्युमन नेचरचा विचार केलेला आहे, स्टेटचा विचार केलेला आहे, स्टेट सॉव्हरेन्स आहे. केनेथ वॉल्स सिस्टीम लेवल म्हणजे इंटरनॅशनल पॉलिटिक्स मध्ये अनार्की आहे, सिक्युरिटी मॅक्सिमायझर. सिस्टीम लेवल पॉवर मॅक्सिमायझर मेयर शाइन. फ्युचर प्रॉस्पेक्ट ऑफ US चायना रिलेशन, हे कंटेक्स्ट आहे. अकॉर्डिंग टू द चायनीज ऑफिशियल्स देर इज अ पीसफुल राईज ऑफ चायना. मी सांगितलं मग रिव्हिजनिस्ट आहे चायना. बट चायनीज ऑफिशियल म्हणणार का नाही आम्ही आव्हान देतो तुम्हाला? नाही, ते म्हणतात बाबा आम्ही पण मोठं होते, पण आमचं मोठं होणं हे शांततेच्या मार्गाने आहे, आम्ही तुम्हाला आव्हान देत नाही. कारण त्या दोघांना मिळून राहायचं, कारण त्यांना माहिती USA ला डिस्प्लेच करून तुम्हाला राहायचं असेल नाही, कारण USA ची सॉफ्ट पॉवर इकॉनॉमिक आयडिओलॉजिकली स्ट्रॉंगर आहे, ठीक आहे? राईज ऑफ चायना नॉट ए थ्रेट बट ऑपॉर्च्युनिटी. हे कोण म्हणते बघा? चायनावाले म्हणतात. ते काय म्हणतात? ते जर चायना मोठं होतंय तर ऑपॉर्च्युनिटी, हे तुम्हाला धोका नाहीये, तुम्ही समजून घ्या. आम्ही शांततेच्या मार्गाने मोठे होतोय, आणि ऑपॉर्च्युनिटी काय? आमच्यासोबत ट्रेड करा, आमच्यासोबत व्यापार करा, इकॉनॉमिक इंटरडिपेंडन्स डेव्हलप करा. बट ते ऍक्च्युली काय करतात? इन्क्रीज पॉवर फॉर द सिक्युरिटी. ते कशासाठी त्यांचा पॉवर वाढवतात? सिक्युरिटी. किती पॉवर वाढवतात सांगतो. USA कडे फ्लीट्स आहे. फ्लीट्स म्हणजे नेव्हल फ्लीट्स, ठीक आहे? जहाजांचे ताफे 12 फ्लीट्स आहे समथिंग, आता 8 पर्यंत रिड्यूस झाले, बट असू द्या. प्रत्येक एका फ्लीटमध्ये एक एअरक्राफ्ट कॅरियर असतो, विमान वाहू नौका म्हणतो. त्या एअरक्राफ्ट कॅरियरला डिफेंड करायला सबमरीन्स, कॉर्वेट्स, डिस्ट्रॉयर्स, वेगवेगळे असे जहाजांचा मोठा ताफा असतो. त्याच्यामध्ये 100 पर्यंत जहाज आहे, आणि लार्जेस्ट वन इज द 7th फ्लीट असं म्हटलं जातं. मग बट असे त्यांच्याकडे 12 आहेत एअरक्राफ्ट कॅरियर, लक्षात ठेवा. आपल्याकडे 2 आहेत एअरक्राफ्ट कॅरियर, ते पण एक रिटायरमेंटला आले म्हणून दुसरं काढले, आणि त्याला पण आपल्याला एका एअरक्राफ्ट कॅरियरला 20 वर्ष लागली. फॉर एक्झाम्पल आता 2 आहेत आपल्याकडे, एक पश्चिम बंगालमध्ये, बेंगॉलमध्ये, बंगालच्या उपसागरामध्ये, आणि एक अरबी समुद्रामध्ये. आणि आपल्याला काय पाहिजे? तिसरं पाहिजे. आता तिसरं पाहिजे का? ते पण कशासाठी? समजा ह्या 2 युद्धाची परिस्थिती आली आणि एक रिपेअरला गेलं, मग दुसरीकडे कुठे? म्हणून ते बॅकअप म्हणून तिसरं पाहिजे. बट पाहिजे का याच्यावर विचार करा. आपल्याला 20 वर्ष लागले ते बनवायला, तर वेगळंच आहे, त्याला 20 वर्ष अजून लागतील, त्याला कॉन्ट्रॅक्ट साईन होणार, ते येणार, ते रूल आउट होत तोवर ते रिटायरमेंटला येते ते दोन्ही. तिसरं तर होतच नाही, ठीक आहे? बट चायनाचं प्रोडक्शन बघा, चायनाने टार्गेट ठेवले दर 1 वर्ष असं एअरक्राफ्ट कॅरियर आलं पाहिजे, दर 1 वर्षाला एक. आणि ते प्रोड्यूस करतात, ते तिथं आपल्याला 20 वर्ष लागतात एक प्रोडक्शन करायला, तरी 1 वर्षाला एक ते प्रोडक्ट तयार करून राहिलेत. हे काय सिम्बॉल? ते पॉवर मॅक्सिमाइज करून राहिलेत. तर सांगू का राहिलेत? आम्हाला सिक्युरिटीसाठी आमच्या, ते तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही आम्ही तुम्हाला थ्रेट नाही, धोका नाही, हे आमच्या सिक्युरिटीसाठी चालू आहे. डिफेन्सिव्ह रिलिस्ट, त्यांनी त्यांचा सिग्निफिकन्स प्रूव्ह केला, ठीक आहे? रिअलिस्ट खतरनाक लोक आहेत त्या जगात. सो वास्तववादी व्हा, रिअलिस्ट विचारधारा बेस्ट आहे. लिबरल लाईक हिपोक्रेट्स आहेत, ठीक आहे? कन्व्हिनियन्स नुसार आहेत. असो. मियर शायमर्स, कंट्रीज आर द स्टेटस क्वेस्ट. सो मेयर शायमरचं काय म्हणणं आहे? कंट्रीला प्रत्येकाला असं वाटत असतं आता जी परिस्थिती चालू आहे ना तशीच राहावी, चॅलेंज करायला. बट दे नॉट अक्वायर पॉवर फॉर द सिक्युरिटी बट फॉर द डॉमिनेशन. त्यांना काय वाटतं? ते पॉवर अक्वायर सिक्युरिटीसाठी नाही करत, डॉमिनेशन क्रिएट करण्यासाठी. एवढे एअरक्राफ्ट कॅरियर का आणतात? साऊथ चायना सी मध्ये डॉमिनेशन क्रिएट करायचं. इंडिया एवढी मोठी पॉवर का एक्वायर करते? चायनावरती डॉमिनेशन मिळावं, साऊथ एशियामध्ये डॉमिनेशन मिळावं, इंडियन ओशन मध्ये इंडिया इज अ नेट सिक्युरिटी प्रोव्हायडर म्हणून इमर्ज व्हावं, यासाठी चाललेलं आहे सगळं. म्हणून प्रत्येक कंट्री पॉवर कशासाठी घेते? डॉमिनेशन क्रिएट करण्यासाठी, नाही की सिक्युरिटीसाठी, ठीक आहे? मधून मधून चेक करावं लागते. चालू आहे? ओके, गुड. सो नेक्स्ट, ओके, सॉरी, येस. हेन्स द कंट्री शुड अक्वायर मोर अँड मोर पॉवर. सो मेयर शायमर काय म्हणतात? तुम्हाला हे डॉमिनेशन पाहिजे असेल तर जास्तीत जास्त पॉवर अक्वायर करा. आणि त्यांनी कुणाला चॅलेंज केलंय? मग केनेथ वॉल्स. आणि म्हणून पुन्हा एकदा क्वेश्चन येतो, लिहा, कम्पेअर केनेथ वॉल्स वर्सेस मेयर शायमर, तुलना करा. दुसरा क्वेश्चन, डिफेन्सिव्ह रिअलिझम. डिफेन्सिव्ह म्हणजे सुरक्षितता, ऑफेन्सिव्ह म्हणजे अटॅक, आक्रमक.
सो सुरक्षित किंवा सुरक्षा किंवा सुरक्षित वास्तववाद व्हर्सेस आक्रमक वास्तव. ठीक. डिफरन्स बिटवीन द टू स्कॉलर्स काय बघा. बेसिक पॉइंट काय आहे, अमाऊंट ऑफ पॉवर. एक जण म्हणतोय मला एवढीच पॉवर पाहिजे की मला माझी सिक्युरिटी करता येईल, दुसरा जण म्हणतोय मला एवढी पॉवर पाहिजे की मला डॉमिनेशन क्रिएट करता येईल. सो किती अमाऊंट ऑफ पॉवर पाहिजे हे डिफरन्शिएशन. बट दोघे म्हणतात पॉवर पाहिजे म्हणून तो दोघं रिअलिस्टिक, बट अमाऊंट डिफरन्शिएशन. सो पहिला डिफरन्स. केनेथ वॉल्स काय म्हणतो, स्टेटनी तेवढीच पॉवर एक्वायर करायची आहे जेवढी त्याला सिक्युरिटीसाठी गरजेची आहे. एंडलेस पॉवर नाही, एंडलेस किती पॉवरची गरज नाही, तेवढीच गरज आहे जेवढी सिक्युरिटी. फॉर एक्झाम्पल न्यूक्लिअर वेपन. एकदा न्यूक्लिअर वेपन एक्वायर केले का आपली सिक्युरिटी इन्शुअर झाली 20-30 वर्षासाठी. मग तेवढीच एक्वायर करायची जेवढी गरजेची आहे. कारण का, जर तुम्ही जास्त पॉवर एक्वायर केली तर दुसरा जो आहे ना तो लगेच काउंटर कोइलेशन करायला सुरुवात करणार की तो त्याची सपोज पॉवर मोठी नाही. उदाहरणार्थ तुम्ही न्यूक्लिअर वेपन घेतलेत, पाकिस्तानला लगेच घ्यावं लागले, चायनाने घेतले तर इंडियाला घ्यावं लागले. सो तुम्ही एकदा पॉवर एक्वायर केली का दुसरं काय करणार, आयदर स्वतः पॉवर एक्वायर करायला बघणार आणि ते शक्य झालं नाही तर इतर देशांसोबत कोइलेशन करणार. जसं पाकिस्तानला माहिती आहे आज पण इंडियन पाकिस्तान वॉर झालं का पाकिस्तान हरू शकतं, म्हणून पाकिस्तान चायनाशी कोइलेशन करू नये. अगोदर युएसए सोबत होतं. सो असं होणार. परिणामी काय होणार, आर्म रेस, शस्त्रास्त्र स्पर्धा, आणि याच्यात कोणालाही फायदा नाही. ठीक आहे. दुसरं रिझन त्यांनी सांगितलं, केनेथ वॉल्सचं बघतोय आपण, की सिक्युरिटीसाठी पॉवर का घेतोय आपण, एंडलेस पॉवर नाही घ्यायची, फक्त लिमिटेड पॉवर का. सो पहिलं रिझन झालं. दुसरं, बॅलन्स ऑफ पॉवर इज अ कॉमन सेन्स. हे बॅलन्स ऑफ पॉवर मध्ये बघ एवढंच लक्षात ठेवा, बॅलन्स ऑफ पॉवर म्हणजे सत्तेचं संतुलन. आपल्याला सत्तेचं संतुलन हलवून द्यायचं नाही. आता विचार करा, सपोज इंडियाने अचानक प्रोडक्शन करायला सुरुवात केली मोठ्या प्रमाणात, फायटर प्लेन्स, जहाज आणि न्यूक्लिअर वेपन्स, आणि पुढच्या 4-5 वर्षात आपण पोहोचलो 1000 न्यूक्लिअर वेपन्स, एक 5-7 एअरक्राफ्ट कॅरियर्स. हायपोथेटिकल काय इमॅजिन करा फक्त सांगितलं. ठीक आहे. सो आर्म फोर्सेस वाढवले, नेव्ही, फायटर प्लेन्स 40 स्क्वॉड्रन्स आहेत आपल्याकडे, तर 42 आहेत, सॉरी 42 पाहिजे, 34 आहेत, समथिंग 32 आहेत, 28 पर्यंत येणार आहेत आता, एवढे कमी होत चालले. बट ते आपण पोहोचवले 100 पर्यंत. म्हणजे एका स्क्वॉड्रन मध्ये 1800 असतात, 18 असतात, 1800 प्लेन झाले आपल्याकडे. भाई तुम्हाला वाटतं की पाकिस्तान गप राहील? पाकिस्तानला लगेच कळेल ना, साऊथ एशियामधलं बॅलन्स ऑफ पॉवर हल्ले, चायनाला कळेल, एशियामधलं बॅलन्स ऑफ पॉवर हल्ले, सगळं सत्तेचं संतुलनच हारले. एक माणूस डॉमिनेट होत चाललाय, दुसरा माणूस लगेच म्हणणार नाही मला पण पॉवर पाहिजे, कारण माझा इंटरेस्ट काय आहे, दुसऱ्याला त्याला डॉमिनेट करणार नाही, मग तो पुन्हा पॉवर एक्वायर करायला लागणार. सो तुम्ही जेवढी जास्त पॉवर एक्वायर करणार ना, ते दुसऱ्याला इन्स्टिकेट करतं, उकसवतं अजून जास्त पॉवर घेण्यासाठी. सो तुम्ही जास्त पॉवर माग लागू नका, तेवढीच घ्या जेवढी सिक्युरिटीसाठी गरजेचं आहे. तिसरं काय सांगतं बघा, डिफेन्स इज बेटर दॅन द ऑफेन्स. की डिफेन्सिव्ह अप्रोच असणं, कन्झर्वेटिव्ह अप्रोच असणं ज्यादा गरजेचं आहे रादर दॅन आक्रमक. कारण जो आक्रमक आहे ना त्याला जास्त लागतं, असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजेच काय, जरी तुम्ही आक्रमक असाल आणि जिंकले पण, बट विक्ट्री इन द वॉर ऑल्सो कम्स ॲट अ ह्यूज कॉस्ट. आता बघा रशिया आणि युक्रेन कोणी जिंक, कॉस्ट दोघांना सहन करावं लागणार आहे, ते त्याचं म्हणणं आहे. म्हणून त्यांनी सांगितलं ले पॉवरच्या मागे लागू नका, सिक्युरिटीसाठी जेवढी गरजेची तेवढीच घ्या. कॉन्ट्रास्ट, मेयरशायमर काय म्हणतो बघा, स्टेटने हिजिमनी सिक केली पाहिजे, एक प्रभाव असला पाहिजे, स्वतःचा प्रभाव तयार करायला पाहिजे. हिजिमनीला वर्ड काय बघा, वर्चस्व. एक प्रकारे वर्चस्व निर्माण केलं पाहिजे, बिकॉज ओनली हेजिमन वुड प्रोव्हाइड सिक्युरिटी फॉर नॅशनल इंटरेस्ट. कारण जो ज्याचं वर्चस्व आहे, ज्याचं हेजिमनी आहे ना, तोच फक्त आपल्या राष्ट्राची सिक्युरिटी, सुरक्षता मेंटेन करू शकतो, इन्शुअर करू शकतो, अदरवाईज नाही. मग दुसरं सांगितलं त्यांनी बघा, बिटवीन ऑफेन्स अँड डिफेन्स मध्ये काय फरक आहे. ऑफेन्स इज प्रेफरेबल. ऑफेन्स का प्रेफरेबल आहे, जो पहिला अटॅक करेल तो जिंकण्याचे चान्सेस जास्त असतात, चान्सेस जास्त असतात, लक्षात ठेवा. सो ऑफेन्स, कारण ऑफेन्स ज्यावेळेस होतो ना आपल्या कंडिशनवर होती. उदाहरणार्थ चायनाने अटॅक केला, त्यांनी ठरवलं ना कुठं फाईट करायची, गॅलवान व्हॅलीमध्ये फाईट झाली, त्यांनी ठरवलं कुठं फाईट करायची. आपण काय केलं, डिफेंड केलं. आपल्याला ठरवता आलं का कुठं फाईट करायची, त्यांनी जिथं आक्रमण केले तिथं जाऊन आपल्याला फाईट करावं लागलं. हे बेनिफिट असतं फर्स्ट मूव्हरला, फर्स्ट मूव्हर ऍडव्हान्टेजला, की तो ठरू शकतो कुठून अटॅक करायचा, समोरचा त्याला रिस्पॉन्ड देतो बघतं. ठीक आहे. सो म्हणून ऑफेन्सिव्ह इज ऑलवेज बेटर, असं त्याचं म्हणणं आहे मेयरशायमरचं. इट इज नॉट नेसेसरी दॅट कंट्रीज वुड गो फॉर द बॅलन्स, दे कॅन गो फॉर द बँड वॅगनिंग. म्हणजे काय बघा, मी सांगितलं होतं मगाशी, केनेथ वॉल्स काय म्हणतो, एका कंट्रीने पॉवर घेतली जास्त, दुसरी कंट्री पण पॉवर घ्यायला जाणार, हिने पॉवर वाढवली, याची पण पॉवर. बट अचानक ह्या कंट्रीने मोठे डॉमिनेशन क्रिएट करण्यासाठी पॉवर वाढवली, जसं मी एक्झाम्पल सांगितलं, इंडियन एवढे 1000 वेपन्स एक्सेट्रा, ही पण लगेच बॅलन्स, ही पण पॉवर वाढव नाही. तो म्हणतो यांना दुसरं ऑप्शन आहे ना, यांना गरज नाही बॅलन्स करायची, सत्तेचं संतुलन,
हे बँड वॅगनिंग प्रेफर करू शकतात. बँड वॅगनिंग म्हणजे काय, फॉलोअर होऊ शकतात. की तुम्ही माणसाल तेच खरं बोल. जसं आता युएसएचे बरेचसे देश फॉलोअर आहेत. जर्मनी, जपान. जपानने काय सांगितलं, आम्ही आमचं डिफेन्स युएसए सांभाळा, आम्हाला डिफेन्सच नको, आम्हाला वेपन्स नको, काय नको, आम्हाला थोडंसं प्रोटेक्शनसाठी पाहिजे. डायरेक्ट पॅक्ट केला, आम्ही तुमचे नोकरी समजा किंवा काही समजा, आम्हाला नाही करायचं, आम्हाला आमची डेव्हलपमेंट करायची. त्यांनी केली ना डेव्हलपमेंट जपानची. जपानची डेव्हलपमेंट बघा तुम्ही, जर्मनीची डेव्हलपमेंट बघा. सो सांगण्याचं उद्दिष्ट काय, लोकांकडे दुसरं ऑप्शन पण आहे बँड वॅगनिंग. नेसेसरी नाहीये की तुम्ही बॅलन्स ऑफ पॉवरच केलं पाहिजे. हे काउंटर आर्ग्युमेंट्स आहेत मियर शायमरच्या केनेथ वॉल्सला. मेकअप ए लॉस फ्रॉम टेरिटरी अक्वायर्ड. इथे एक आर्ग्युमेंट दिली होती बघा, की आपण जिंकू बट ऍट द ह्यूज कॉस्ट. मग ती कॉस्ट रिकव्हर करा, टेरिटरी अक्वायर करा. सिम्पल. त्याने सांगितलं सपोज तुम्ही ऑफेन्सिव्हला गेले तर करायचे, तुम्ही जरी जिंकले तर त्याने सांगितलं कॉस्ट सहन करावं लागेल. ती कॉस्ट कशी रिकव्हर होईल, त्यांची टेरिटरी अक्वायर करा, त्यांच्याकडून पैसे घ्या, सगळी कॉस्ट रिकव्हर होऊ शकते. हे झालं मेयर शायमर. हाऊएव्हर ही सजेस्ट द पॉलिसीज अकॉर्डिंग टू द सिच्युएशन. त्याने सांगितलं की सगळ्या ठिकाणी वॉर करायची गरज नाही. फॉर एक्झाम्पल डायरेक्ट मेजर्स आहेत लाईक वॉर, ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी वॉर करा. इनडायरेक्ट मेजर्स आहेत लाईक ब्लॅकमेल, थ्रेट करा, बाई न्यूक्लिअर वेपन आहे, ब्लॅकमेल, एक डॉलर बंद करेल, सँक्शन्स, आर्थिक इकॉनॉमी कोलॅप्स करून टाकेल. सो हे जास्त कॉस्ट इफेक्टिव्ह नाहीये, कॉस्ट इफेक्टिव्ह आहे बट समटाइम्स मे नॉट वर्क. त्याला खर्च नाही येणार, सँक्शन करायला काय, एक लॉ पास करायचं झालं, बट वर्क करेल असं नाही. जसं रशियाच्या बाबतीत युएस सँक्शन वर्क करत नाही. वॉर करा, आउटपुट मिळेल, भले कॉस्टली. ठीक आहे. मग इनडायरेक्ट मेथड्स काय आहे, बग पासिंग. आता हे 3 फेनॉमेनॉन काय ते समजून सांगतो, कन्क्लुजन समजून सांगतो, आणि मग आपण आजचं लेक्चर वाइंड अप करूया. एका टायमाला एवढं म्हणलं तुम्ही पण डोकं आपटताल. ठीक आहे. इनडायरेक्ट, बट रिव्हिजन करा, इम्पॉर्टंट आहे. इनडायरेक्ट म्हणजे काय, बग पासिंग. बग पासिंग म्हणजे इंडिया एक बेस्ट एक्झाम्पल आहे. बेट अँड बीडचं पण एक्झाम्पल आहे आणि ब्लड लेटिंगचं पण एक्झाम्पल आहे. आधी एक्झाम्पल सांगतो, बग पासिंग. आता सध्या युक्रेन रशियामध्ये फाईट कोणाची चालू आहे, रशिया युएसची फाईट चालू आहे का, रशिया आणि युक्रेनची फाईट चालू आहे. युएसने बग पास केलाय युक्रेनकडे, जा तुम्ही फाईट करा. सो ते पॉलिटिक्स असं खेळले की तुम्हाला फाईट करायला लावले रशियासोबत. याला म्हणतात बग पासिंग. ट्रान्सफर बग टू द अदर, युएसए इंडियाकडे पण, इंडिया तिन्ही पण इंडियाच्या कंटेक्स मध्ये सांगतो. सो पहिलं कळालं की दुसऱ्याला अशा पद्धतीने पुढे करायचं, बग पास करायचं. दुसरं आहे बघा, बेट अँड ब्लीड. म्हणजे सपोज दोघांचं युद्ध चालू आहे, ठीक आहे. आता आपला हा शत्रू आहे, याला सपोर्ट करायचा मग, बरोबर. तोपर्यंत सपोर्ट करायचा जोपर्यंत दोघं पण आहे ना बेट होत नाही, ब्लीड होत नाही. एकावर बेट घ्यायची आणि दोघं पण जोपर्यंत रक्तभंबाळ होत नाही ना तोपर्यंत याला सपोर्ट करत राहायचा. आता विचार करा, रशिया एवढं आहे आणि युक्रेन आहे एवढं, तरी युक्रेन हारायला तयार नाही. कारण का, ही युरोप अमेरिका त्यांच्यावर बेट अँड ब्लीड पॉलिसी खेळतात. हळूहळू सैन्य प्रोव्हाइड करा, मिलिटरी हार्डवेअर सॉफ्टवेअर प्रोव्हाइड करा, इन्स्ट्रुमेंट टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड करा, पैसा प्रोव्हाइड करा, आणि तुम्ही फाईट करत राहा. सांगा त्यांना काय सांगायचं, कंटिन्यू फाईट, तुम्ही फाईट करत राहा. कशासाठी फाईट करत राहा, तुम्ही तोपर्यंत फाईट करत राहा जोपर्यंत रशिया पार रक्तबंबाळून घायल नाही होणार. एकदा घायल झाला की मग आम्ही वॉर. आता मग इंडियाचं कंटेक्स्ट समजून घ्या. इंडो पॅसिफिक रिजन मध्ये इंडिया इज अ नेट सिक्युरिटी प्रोव्हायडर. हे कोणी सांगितलं आपल्याला, युएसएने. तुमचं काम आहे, तुमच्या रिजन मध्ये येतोय तो, तुमच्या चौकात आलाय तो, इंडियन ओशन मध्ये आलाय चायना, तुम्ही सिक्युरिटी सांभाळा, तुम्ही तुमची पॉवर वाढवा, इंडियन ओशन मध्ये तुमची ताकद वाढवा. म्हणजे आपल्याकडे बग पास केला, उद्या जाऊन युद्ध सुरू झालं तर इंडिया चायनामध्ये होईल, जे की चालूच आहे. बघा तुम्ही साऊथ चायना सी मध्ये स्ट्रिंग ऑफ पल्स काय, हे चायना कॅप्चर करायला बघते, मग इंडिया कॅप्चर करायला बघते. त्याच्या नादात हे साऊथ एशियन पॉलिटिक्स फार खराब होऊन गेले. दुसरी गोष्ट, बेट अँड ब्लीड. युएसए असा विचार करून चालू नये, एक दिवस इंडिया आणि चायनाचं वॉर होणार, आणि ते वॉर झालं तर युएसए सपोर्ट करणार इंडियाला. कुठपर्यंत सपोर्ट करणार, जोपर्यंत इंडिया आणि युएसए इंडिया आणि चायना दोघेही एकमेकांशी फाईट करून जोपर्यंत कम्प्लिटली ब्लीड आउट होत नाही. आणि एकदा का ब्लीड आउट झाली मग आपले इंटरेस्ट सांगायचं, दोघांना सांगायचं गपरा ठीक आहे, आता मग मी सांगून तसं करा, आपण एक रिकन्स्ट्रक्शन करूया, माझ्याकडून कर्ज घ्या, एक्सेट्रा. मी सुपर पॉवर आहे, कारण दोघांना भांडणं लावले वीक केले ना. सो ती बेट अँड ब्लीड पॉलिसी, यातून पण सक्सेस मिळते ना. पॉवर मॅक्सिमायझेशन गरज नाहीये तुम्हाला, समजलं. सो तुम्हाला मेजर्स किती अवेलेबल आहे तुम्हाला तुमचा डॉमिनन्स ठेवण्यासाठी, ते पाहतोय आपण. तिसरं आहे ब्लड लेटिंग. एन्श्युअर द ड्युरेशन ऑफ कन्फ्लिक्ट गेट प्रोलॉंग. बघा इस्रायल पॅलेस्टाईन वॉर असू द्या, युक्रेन रशिया 2.5 वर्ष झाले वॉर, संपायला तयार नाही. एन्श्युअर करा की जास्तीत जास्त वेळ वॉर चालेल, जेणेकरून तिथं ते बिझी राहतील. आता रशियाचं आहे का डोक्यात की युएसला चॅलेंज द्यायचं, बाबा आपल्याला इकॉनॉमी रिफॉर्म करायची. एक सेकंड ना, वेट, कनेक्शन प्रॉब्लेम आला जरा. ओके,
येस येस येस. सो युएसए रशियाच्या डोक्यात आहे का, रशिया डायव्हर्टेड आहे. सो प्रोलॉंग ठेवा वॉर, जेवढं जास्त ठेवता येईल त्याला म्हणतात ब्लेड लेटिंग पॉलिसी. आता कन्क्लुजन काय बघा, कशाचं कन्क्लुजन आहे, आपण क्वेश्चन पाहिला होता ऑफेन्सिव्ह रिअलिझम व्हर्सेस डिफेन्सिव्ह रिअलिझम. याच्यामध्ये कन्क्लुजन काय, ही सजेस्ट दॅट, कोण ही म्हणजे मेयर शायमर, दॅट देअर वुड ऑलवेज बी स्ट्रगल फॉर पॉवर अँड डॉमिनेशन. सो म्हणून तुमच्याकडे सत्ता संघर्ष आणि वर्चस्वाचा संघर्ष नेहमी चालू राहील. अँड दिस इज द ट्रॅजेडी ऑफ ग्रेट पॉवर पॉलिटिक्स. हे त्याचं बुकचं नाव आहे, ते आपण शब्दामध्ये कन्वर्ट केलं. हीच तर ट्रॅजेडी, हीच तर समस्या आहे ज्या जागतिक महासत्ता आहे त्यांच्यामधील संघर्षाची आंतरराष्ट्रीय पॉलिटिक्समध्ये. सो ठीक आहे, पुढे गोष्टी बघणार आहे आपण, हे निओ क्लासिकल कसं निर्माण झालं एक्सेट्रा. पण आज इथंच थांबूया. याच्यामध्ये काय डाऊट्स असतील तुम्ही पोस्ट करा, मी बघतो. आणि जर तिथं थोडे कमेंटचा इश्यू झालाय काहीतरी सेटिंगमध्ये, जर तो नाही तिथं आन्सर देता आलं मला, तर तुम्ही डेफिनेटली मला टेलिग्रामला मेसेज करा. बट आता एक सांगायचं, सो तुम्हाला कमेंटमध्ये हे पण सांगा की तुम्हाला काय वाटतं, तो कोणता असा बेस्ट टाइम आहे की त्या टायमिंगला मी तुम्हाला हे लेक्चर्स पोस्ट करून दिले पाहिजे, ते पण मला कमेंटमध्ये कळवा. आणि तुमचे काही सजेशन्स असतील की सर यावर लेक्चर घ्या, लेक्चरमध्ये अशा पद्धतीने व्हायला पाहिजे, तुमचे फीडबॅक्स, ते सगळं तुम्ही त्या कमेंटमध्ये मेन्शन करा, जेणेकरून मला ते कळत राहील. ठीक आहे. सो ठीक आहे, थांबूया इथंच. एक तुम्हाला क्वेश्चन आन्सरचा एक छोटासा व्हिडिओ टाकून देईन समरी रिव्हिजन म्हणून, आणि मग आपण नेक्स्ट सुरू करणार आहोत क्रिटिकल थिअरीज किंवा रिअलिझम. ठीक आहे. सो दॅट्स ऑल अबाउट इट. थँक्यू.